नमस्कार. पुढारी ऑनलाईनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. दैनिक पुढारी संचलित प्रयोग सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण विविध विषयांवरती संवाद साधतोय. या संवादाचाच एक भाग म्हणून आजचा आपण विषय घेतलेला आहे बदलते पर्जन्यमान आणि जलव्यवस्थापन. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव व्ही.एन. शिंदे सर आहेत, ज्यांनी शिवाजी विद्यापीठ पाणीदार करण्यामागे मोलाचा वाटा बजावलेला आहे. त्यांचं पुढारीच्या वतीनं मी स्वागत करतो. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आजचा विषय मी पुन्हा एकदा सांगतोय. बदलते पर्जन्यमान आणि जलव्यवस्थापन. तर सुरुवात करतानाच पहिलाच प्रश्न मी सर आपल्याला विचारतोय की हे जलव्यवस्थापन म्हणजे नक्की काय? जलव्यवस्थापनाची आज फार ढोबळमानानं व्याख्या केली जाते. जलव्यवस्थापन म्हणजे उपलब्ध असणारं पाणी जे आहे त्या पाण्याचं सर्वांना समन्वय पद्धतीनं वाटप करणं म्हणजे जलव्यवस्थापन, असा एक ढोबळमानानं अर्थ घेतला जातो आणि तीच व्याख्या सर्व ठिकाणी वापरली जाते. प्रत्यक्षात जलव्यवस्थापन ही फार वेगळी संकल्पना आहे, कारण पाणी जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला उपलब्ध होतं असं आपण जरी मानत असलो तरी पाण्याचा मुख्य सोर्स जो आहे किंवा साधन जे आहे जिथून आपल्याला पाणी उपलब्ध होतं ते म्हणजे पाऊस. आणि पाऊस हा ठराविक कालावधी करता पडतो आणि मग ते पाणी जे आहे ते पाणी आपल्याला वर्षभर वापरावं लागतं. तर याच्याबद्दलचा खऱ्या अर्थानं जलव्यवस्थापन म्हणजे काय हे जर आपल्याला अभ्यासायचं असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर शिवाजी महाराजांनी लिहिलेलं एक पत्र आहे. त्या पत्रामध्ये किल्ले बांधताना कसे बांधावे याच्याबद्दलचे खूप मूलभूत विचार त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की ज्याच्यामधून जलव्यवस्थापनाच्या खऱ्या संकल्पनेची आपल्याला माहिती समजून घेता येऊ शकतं. त्याच्यातलं ते पॅराग्राफ जो आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे हे आपण थोडंसं समजून थेट त्यांच्या शब्दामध्ये घेऊ. म्हणजे 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सुद्धा जलव्यवस्थापन केलेलं होतं. शिवाजी महाराजांचं जलव्यवस्थापन हे अतिशय सुंदर होतं. त्यांनी किल्ले बांधताना काय म्हटलेलं आहे हे आपण सुरुवातीला लक्षात घेऊया. ते त्यांच्या एका पत्रामध्ये म्हणतायत की तसेच गडावर आधी उदक पाहून किल्ला बांधावा. ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी गडाची आवश्यक बांधणी असेल तर आधी खडक फोडून त्या ठिकाणी तळी पाण्याचे मोठे टाके बांधावे, जेणेकरून पर्जन्य काळापर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरेल. गडावर जिवंत पाण्याचे झरे असतील तर ते शोधावे, त्याचा वापर करावा. त्या झऱ्यांचा वापर करून तळी बांधावी. त्या तळ्यातील गाळ वेळोवेळी उपसून पाणी स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. जसे तसे पाणीही पुरते म्हणून तितक्यावरच निश्चिंती न राहता इतर ठिकाणी देखील पर्यायी तळी किंवा टाके बांधून काढावे. जर पाण्याचे झरे हल्लामुळे किंवा इतर कारणाने बंद झाले तर पर्यायी तळ्या टाक्यांचा वापर केला जाऊ शकतो. पाणी बिनकामी खर्च होऊ न द्यावे. गडाचे पाणी बहुत जतन करून टिकवावे. गड व पाण्याच्या देखभालीसाठी लोक कामी ठेवावी. यासाठी त्यांना आवश्यक असलेली अवजारे व हत्यारे द्यावी. यामध्ये त्यांनी ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे त्याच ठिकाणी किल्ला बांधावा. पाणी उपलब्ध नसलेल्या ठिकाणी किल्ला बांधायचा असेल तर अगोदर पाण्याची व्यवस्था करावी. पाण्याची व्यवस्था करत असताना जर झरे असतील तर त्याच्यावरती तळं बांधावं, म्हणजे जास्त पाण्याचा साठा होईल. त्या तळ्यातला गाळ वेळोवेळी उपसला जावा, म्हणजे तळ्याची देखभाल केली जावी. आणि देखभाल केल्यानंतर पर्यायी तळी आणि टाकी तयार करावी, कारण जर शत्रूनं हल्ला केला, तोप गोळा त्याच्यावरती पडला आणि त्या ठिकाणचं पाणी जर उपलब्ध नाही होऊ शकलं तर पर्यायी टाकी आणि तळी जी तयार केलेली आहे त्याचा वापर करता येऊ शकेल. मला वाटतं वेड्यांमध्ये तग धरण्यासाठी पण तितकं पाणीसाठा किल्ल्यांवरती उपलब्ध असलाच पाहिजे, हे नियोजन असावं. हे नियोजन त्याच्या पाठीमागं होतं. याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण जर बघायचं असेल तर ते रायगडच आहे. रायगड ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी बघितला त्यावेळेस त्याची पुनर्बांधणी करायची आणि ती आपली राजधानी बनवायची असं छत्रपतींनी ठरवलं. आणि महाराजांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्या किल्ल्याच्या पुनर्बांधणीकरता जे दगड आहेत ते किल्ल्यावरचेच काढले, त्या परिसरातलेच काढले, ज्याच्यामुळे मोठी मोठी टाकी तयार झाली आणि तळी तयार झाली. असे एकूण 8 तलाव आहेत रायगडावरती. आणि या 8 तलावामध्ये पाणी किती साठलेलं होतं तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला आणि या राज्याभिषेकाच्या वेळेस एकूण 1 लाखपेक्षा जास्त लोक त्या रायगडावरती आले. ह्या सगळ्या लोकांना पुरेल इतकं पाणी रायगडावरती होतं. आणि एवढंच नाही, राज्याभिषेक झाल्यानंतर पुढील
काळापर्यंत सुद्धा तिथं पुरेसं पाणी उपलब्ध होतं. बरं. अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांनी पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते सगळं त्या एका पत्रामध्ये सांगितलेलं आहे, एका पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. पाणी व्यवस्थापन म्हणजे काय, तर पाण्याची साधनांची निर्मिती करणं, त्या साधनांच्या निर्मितीची व्यवस्थितरित्या देखरेख करणं, ते पाणी सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि ते काटकसरीनं वापरणं आणि त्याच्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करून ठेवणं. म्हणजे दुष्काळामध्ये आता आपण बघतो किंवा उन्हाळ्याचा दिवस आला की सगळीकडे आपण टँकर सुरू करतो. तर प्लॅन ए, प्लॅन बी हे जे आज आपण मॉडर्न मॅनेजमेंटमध्ये बोलतो त्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी प्लॅन ए बरोबर प्लॅन बी चा सुद्धा विचार करायला शिकवलेला आहे आणि त्या पद्धतीनं पाण्याचं व्यवस्थापन कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. याच्यातला फक्त एक मुद्दा आणखी सांगतो. शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये काही जलदुर्ग बांधले. तोच आता मी मुद्दा घेणार होतो की सिंधुदुर्ग सारख्या ठिकाणी, ज्या ठिकाणी चारी बाजूने समुद्र आहे, अशा ठिकाणी ते कुर्टी नावाच्या बेटावरती पाण्याचं अस्तित्व शोधून त्या ठिकाणी किल्ला बांधणं आहे. तर हे जे होतं ते शिवाजी महाराजांचं खरं कौशल्य होतं. बरोबर. आणि जलनीतीच्या बाबतीत शिवाजी महाराज अतिशय काटेकोर दक्ष असलेले आपल्याला दिसतात आणि त्याच्यानुसार त्यांनी त्यांच्या संपूर्ण गडकोटांच्या वरती अशा पद्धतीने केलेलं होतं. आणि हे खरं जलव्यवस्थापन म्हणजे पाऊस हे पाण्याचं मुख्य साधन आहे. तसं जरी असलं तरी ते पाणी साठवलं पाहिजे. त्या साठवलेल्या पाण्याची योग्य देखभाल केली पाहिजे. योग्य देखभाल करून आपण साठवलेलं जे पाणी आहे त्याचा काटकसरीनं वापर झाला पाहिजे. आणि त्या पाण्याच्या साठ्याला काही कारणाने बाधा जर निर्माण झाली तर ते पाणी आपल्याला वापरता येणार नाही. तर त्याऐवजी पर्यायी पाण्याची व्यवस्था आपल्याला असली पाहिजे. हे सगळ्या गोष्टींचा समावेश जलव्यवस्थापनामध्ये होतो. अगदी बरोबर. तर हा विषय झाला की जलव्यवस्थापन म्हणजे काय. पुढच्या टप्प्याकडे वळताना आत्ता जलव्यवस्थापन करायची का गरज लागली हे सर्वांकडून आपण जाणून घेतो. जलव्यवस्थापनाचा आत्ता आपण जास्त वापर करतो किंवा आपण जास्त मोठ्या प्रमाणात चर्चा करतो त्याचं कारण आपली प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली लोकसंख्या आहे. बरं. लोकसंख्या हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. कारण कोणत्याही सजीवाच्या मूलभूत गरजा कोणत्या असं आपल्याला जर विचारलं, विशेषतः मनुष्याच्या बाबतीत, तर शाळेमध्ये आपल्याला चुकीचं शिकवलं जातं असं माझं प्रामाणिक मत आहे. बरं. आपण शिकवतो काय, अन्न, वस्त्र आणि निवारा. हो हो हो. मूलभूत गरजा त्या तोंडपाठच करून ठेवलेली आहे. म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा. प्रत्यक्षात या बाबतीत माझं दुमत असण्याचं कारण किंवा मी चुकीचं आहे असं म्हणतो त्याचं कारण असं आहे की माणूस हा माकडापासून निर्माण झाला किंवा विकसित होत गेला असं आपण डार्विननं सांगितलेलं आहे म्हणून ते प्रमाण मानतो. तर आपले हे जे पूर्वज आहेत आजही त्याच अवस्थेमध्ये फिरतायत. ते वस्त्र आणि निवाऱ्याशिवाय आहेत. इव्हन माकडाचं घर ही आपल्याला गोष्ट सुद्धा सांगितली जाते गमतीमध्ये. माकड दरवर्षी घर बांधायचा विचार करतं आणि कधीच बांधू शकत नाही. तर आपण वस्त्र आणि निवाऱ्याशिवाय राहतच होतो. नंतर आपण वल्कली वापरायला लागलो. वस्त्र नव्हे, झाडाची पानं, साली याचा वापर करायला लागलो आणि लज्जा रक्षणासाठी म्हणून आज ती आपली गरज बनली, आपण वापरतो. नंतर त्याच्यामध्ये फॅशन सुद्धा आली. तर माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत असं जर मला विचारलं तर त्या 3 गरजा आहेत, अन्न, पाणी आणि हवा. बरं. या 3 गोष्टीपैकी कोणतीही एक गोष्ट नसेल तर माणूस काही दिवसाव्यतिरिक्त जगू शकत नाही. माणूस नाही, मला वाटतं सजीव सृष्टीच. आणि याचं व्यस्त प्रमाण असं आहे, हवा काही मिनिटासाठी बंद केली तर माणूस मरणार आहे. हो. पाणी काही दिवसासाठी बंद झालं म्हणजे 1 दिवसपर्यंत माणूस तग राहून धरू शकेल, 2 दिवस धरू शकेल. पण काही दिवसाकरता पाणी नसलं तर माणूस जगू शकेल. आणि अन्न आणखी त्याच्यापेक्षा प्रोलॉंग्ड पिरियडसाठी नसलं तरी जगू शकेल. बरं. म्हणजे अन्नाच्याही आधी पाणी हे महत्वाचं. अन्नाच्याही अगोदर पाणी आणि त्याच्याही अगोदर हवा. या 3 गोष्टी माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. बरोबर. मात्र आपण शिकवताना अन्न हा एकच घटक धरतो ज्याच्यामध्ये पाणी आणि हवा ह्या 2 गोष्टी अंतर्भूत आहेत असं आपण समजतो. बरं. मात्र मुलांना शिकवत असताना अन्नाचे भरलेलं ताट आपण दाखवतो. खरं. त्यामुळं होतं काय, मुलाच्या मनावरती माणसाची मूलभूत गरज कुठली तर अन्न, पाणी आणि हवा ह्या 2 गोष्टी त्याच्यावरूनही अत्यावश्यक आहे. हे त्या विद्यार्थ्याच्या मनात ज्यावेळेस संस्कारक्षम मन असतं, विद्यार्थी दशेमध्ये जे बिंबवणं गरजेचं आहे त्या काळामध्ये बिंबत नाही. आणि त्यामुळं या 2 गोष्टीकडे माणूस तितक्या गांभीर्यानं बघत नाही. आणि त्यामुळं पाण्याची आपल्याला गरज आहे म्हणून आपण ते वापरतो. वापरलेलं पाणी किती महत्वाचं आहे हे आपण त्या मुलांच्या मनावरती बिंबवलेलं नसल्यामुळं
तो ज्यावेळेस मोठा होतो त्यावेळेसही त्याच पद्धतीने वापरायला जातो बरं. आणि मग पाण्याचा खूप अवाजवी वापर होतो. हा. लोकसंख्या वाढते, त्या प्रमाणात पाण्याची गरज वाढते, त्या प्रमाणात पाण्याचे साठे आपण उपलब्ध केलेले नसतात, म्हणजेच पाण्याचं व्यवस्थापन केलेलं नसतं. बरोबर. आणि त्यामुळं पाण्याचा प्रश्न गंभीर व्हायला सुरुवात होते. बरं. समजा एखादं शहर आहे, त्या शहरासाठी काही तलावांची निर्मिती केलेली आहे. जसं मुंबईला काही एक ठराविक तलाव आहेत, पुण्यासाठी खडकवासला, पानशेत ही धरणं आहेत. बरं. या धरणातून पाणी येतं. मग या शहराचा विकास किती लोकसंख्या घरांच्या पर्यंत व्हायला पाहिजे, त्या पाण्यावरती किती लोकसंख्या जोपासली जाऊ शकते किंवा तो पाण्याचा साठा किती लोकसंख्येला पुरेल, या दृष्टीनं शहरांचं नियोजन व्हायला पाहिजे. त्या पद्धतीनं अनेकदा हे शहरांचं नियोजन होत नाही. बरं. आणि त्यामुळं त्या शहराला पाणी पुरवठा कमी प्रमाणात व्हायला सुरुवात होते आणि मग पाणी व्यवस्थापनाची चर्चा आपण करायला सुरुवात करतो. बरं. हा एक महत्वाचा म्हणजे पाण्याची उपलब्धता आणि शहराचं असणारी त्या लोकसंख्येचं प्रमाण. दुसरी गोष्ट अशी आहे की त्या शहराच्या आजूबाजूला वाढणारे कारखानदारी, बरं, त्याच्यामध्ये पण थोडंसं नियोजन बाह्य पद्धतीनं विकास झाला असं आपल्याला म्हणायला पाहिजे. बरं. शेती, तिचाही नियोजनबद्ध पद्धतीनं आपण विचार करायला पाहिजे आणि वापर करायला पाहिजे. तोही होताना दिसत नाही. उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यासारखा जिल्हा आहे जो दुष्काळी भागामध्ये धरला जातो. या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. बरं. हा एक भाग. औरंगाबाद हा तर दुष्काळ प्रवण जिल्हाच आहे. औरंगाबादमध्ये बिअरचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. जिथं पाणी जास्त लागतं, जिथे पाण्याची उपलब्धता कमी आहे, साधारणपणे 1 लिटर बिअर तयार होण्यासाठी 28 ते 32 लिटर पाणी लागतं. बरं. ते कारखाने औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. तर अशा पद्धतीनं होणारा विकास, त्या उद्योगधंद्यासाठी लागणारं पाणी, हे पाणी तिकडे गेल्यानंतर आपोआपच ज्या कारणासाठी त्या साधनाची निर्मिती केलेली आहे, त्या तलावाची निर्मिती केलेली आहे, ते बाजूला राहतं आणि पाणी तिकडे वापरल्यानंतर आपोआप मूळ कारणासाठी पाणी कमी पडायला लागतं आणि मग जलव्यवस्थापन ही एक किती महत्वाचं आहे हे अधोरेखित होतं. बरोबर. पावसाळा आल्यानंतर पाऊस पडतो, बऱ्याच वेळा हे विसरलं जातं आणि पुढे नंतर परत पुढच्या पावसाळ्याच्या अगोदर म्हणजे टंचाई निर्माण झाली की आपण याच्या गोष्टी करतो आणि पुढच्या पावसाळ्यात परत आपण ऊस लावायला घेतो, मराठवाड्यात सुद्धा. बरं. तर अशा पद्धतीनं थोडंसं अविचारानं हा शब्द वापरावासा वाटतो. आपण शेती, कारखानदारी यांच्याकडे बघत असल्यामुळं हे प्रश्न निर्माण होतात आणि जलव्यवस्थापन ही शब्द जो आहे, हा शब्दप्रयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळतो आणि ती आता गरज बांधलेली. अगदी बरोबर. प्रत्यक्षात आपण उल्लेख केला तो म्हणजे पावसाचा. हो. आणि आपला विषयच असा आहे की बदलतं पर्जन्यमान. हो. आता सध्याची मान्सूनची परिस्थिती म्हणजे मागच्या वर्षी आलेला पूर आपण अनुभवलेला आहेच, पण इतक्या प्रमाणावरती पाऊस पडून आपण कितपत पाणी साठवलेलं आहे ह्याची आकडेवारी काय उपलब्ध आहे की मला माहित नाहीये. पण कोल्हापूर सारख्या ठिकाणी एवढा प्रचंड पाऊस पडला, पूर आला, सांगलीच्या ठिकाणी आला, पण त्याचं पाणी कितपत आपण साठवू शकलो ही शोकांतिका आहे मला वाटतं. जास्तीत जास्त पाणी कदाचित समुद्राला गेलं असेल. समुद्रालाच जातं. आपल्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्याचा जर आपण विचार करायचा झाला तर आता नुकताच वडनेरकर समितीचा अहवाल सादर झालेला आहे. हो. त्या अहवालाचा जर आपण संदर्भ घेतला आणि त्यातली आकडेवारी जर बघितली तर मागच्या वर्षी आपल्याकडच्या 3 जिल्ह्यातली पाण्याची साठवण क्षमता आहे 212 TMC. सगळ्या धरणांचं 3 जिल्ह्यातल्या. बरं. आणि ही धरणं पूर्ण भरल्यानंतर 330 TMC पाणी हे वाहून गेलं किंवा कर्नाटककडे गेलं. हो हो हो. 330 TMC. मुळात भारतामध्ये जे पर्जन्यमान आहे ते पर्जन्यमान बदलते असं आपण म्हणतो. प्रत्यक्षात पर्जन्यमान बदलत नाही. बरं. कारण जमिनीवर पडणारा पाऊस, तो पाऊस जो आहे तो समुद्रात असेल किंवा जमिनीवर असेल, शेतीमध्ये असेल, त्या पाण्याची वाफ होते. बरं. वाफ झाल्यानंतर ती आकाशात जाते आणि आकाशात गेलेलं पाणी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या रूपात ते पडत राहतं. कधी एखाद्या भागात जास्त पाऊस पडतो, कधी दुसऱ्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, जास्त पाऊस पडतो. मात्र पडणारा पाऊस हा सर्वसाधारणपणे जगभराचा जर आपण विचार केला तर सारखाच आहे. हवेमध्ये जे पाणी साठवून ठेवायची क्षमता असते त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात वाफ साठून राहत नाही. बरं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. मग पुढचा भाग जो आहे तो बदलते पर्जन्यमान. याच्यामध्ये काय आहे तर पाऊस
आत्ता लहरी झालाय असं आपण म्हणतो. बरं. लहरी झालाय म्हणजे कसं की पहिले जून पासून पाऊस यायला सुरुवात व्हायची आणि तो साधारण ऑक्टोबर पर्यंत पाऊस मला तर आठवतं सर, शाळा सुरू झाली आणि सकाळी 10ची वेळ जी आहे ती पावसाची असायची. असं व्हायचं. तर आता पाऊस त्याचं येणं आणि जाणं हे त्यानं अवेळी केलंय. हा आपणच केलेल्या पापाचं फळ आहे. आपण जे मोठ्या प्रमाणात प्रदूषण करतो, मोठ्या प्रमाणात हवेचं प्रदूषण प्रामुख्यानं, त्याच्या पर्जन्यमानावरती आणि तापमानावरती परिणाम मोठ्या प्रमाणात होतो. तापमानाप्रमाणे हे पावसाचं येणं जाणं याच्यामध्ये फरक पडतात आणि त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. तर ह्याच्यामध्ये पाऊस पडायचा तेवढाच पडतोय. तो कुठे जास्त पडतो, एखाद्या वर्षी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या भागामध्ये जास्त पडतो. तर अशा पद्धतीने हे पावसाचं चाललेलं असतं. बरोबर. हे पडणारं पाणी जे आहे ते पाणी जास्तीत जास्त अडवलं जायला पाहिजे. खरं. तिथे आपण कमी पडतो. जगाचा विचार केला तर जगामध्ये अनेक प्रगत देशामध्ये पडणाऱ्या पावसाच्या 250% पाणी किंवा 2.5 पट पाणी साठवण्याची क्षमता आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प असतील कदाचित. प्रकल्प आहेत, धरणं आहेत, भूगर्भामध्ये पाणी साठवण्याच्या यंत्रणा आहेत, ज्याला आपण पुनर्भरण म्हणतो. अशा पद्धतीनं 2.5 पट पाणी अकोमोडेट करण्याची किंवा साठवून ठेवायची त्यांची क्षमता आहे. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये ही साठवण क्षमता फक्त 6% आहे. मला वाटतं पुनर्भरण असणारे प्रोजेक्ट फार हाताच्या बोटावर मोजण्या एवढे असतील भारतात. नाही, आता मोठ्या प्रमाणात जागरूकता व्हायला लागलेली आहे. चरीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या ट्रेंचेस घेऊन ते पाणी जमिनीमध्ये कसं जाईल याचा आपण आता विचार करायला लागलोय. पण महाराष्ट्राला एक इथल्या खडकाचा शाप आहे. तो शाप असा आहे की आपल्या महाराष्ट्राच्या भूप्रदेशामध्ये बेसॉल्ट खडक आहे आणि बेसॉल्ट खडकामधून पाणी जमिनीमध्ये खोलवर जाण्याची प्रक्रिया फार मंद गतीनं होते. त्यामुळं पुनर्भरणाचा वेग जो आहे तो आपल्याकडे नाही. भारतामध्ये आणि त्यातही महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त पडलेल्या पावसाच्या 10% पाणी हे जमिनीत मुरतं. 17% पेक्षा जास्त पाण्याची वाफ होते आणि 67% पाणी आपल्या नद्यातून वाहून जातं. माझ्या तर वाचनात असं आलेलं सर, जे पाणी जमिनीमध्ये मुरलेलं आहे म्हणजे आता जे आपण उपसतोय ते आपल्या आजोबांच्या पण आधीच्या काळाचं उपसतोय असं माझ्या वाचनात आलेलं होतं. म्हणजे खाली पाणी जिरपायला आत्ता पाऊस पडतोय, जे थेंब आहे, एक थेंब खाली जायला जवळपास 50 ते 60 वर्षांचा कालावधी जातो. आत्ता पाण्याचं लोकसंख्येचा विस्फोट जसा होत गेला, लोकसंख्या जशी वाढत गेली, शेतीसाठी क्षेत्र वाढत गेलं, तसं पाण्याची जास्त गरज भासायला लागली. हो, अगदी. आणि हे पाण्याची गरज जशी जशी वाढायला लागली तसं आपण पाण्याचे नवे सोर्स शोधायला लागलो. आणि हे सोर्स भूपृष्ठावरचे नाही तर विहीर आणि कूपनलिका किंवा ज्याला आपण बोरवेल म्हणतो त्या माध्यमातून आपण शोधायला लागलो. आज भारतामध्ये साधारणपणे 2,37,00,000 पेक्षा जास्त बोरवेल आणि विहिरी आहेत. आणि त्याच्यातून आपण शेतीला लागणारं पाण्यापैकी 70% पाणी आपण त्या माध्यमातून वापरतो. आणि 30% पाणी जे आहे ते तलाव आणि नद्या याच्यामधून थेट उपसा करतो. भूपृष्ठावरचं पाणी फक्त 30% शेतीला मिळतं. म्हणजे बागायत क्षेत्राचा आपण विचार केला तर बागायत क्षेत्राला 100% लागणारं जे पाणी आहे त्यातलं 70% पाणी हे बोरवेल आणि विहिरीतून येतं. म्हणजे नदी शेजारची शेती आहे पण तसं नाहीये. नदी शेजारची शेती जरी असेल तर तिथेही शेताच्या शेजारीच्या विहिरी आहे, त्या विहिरीमधल्या पाण्याचा वापर जास्तीत जास्त होतो. आणि या व्यतिरिक्त ही आता जी आकडेवारी मी सांगितली ती भारत सरकारच्या पाण्यासंदर्भात माहिती देणाऱ्या पोर्टलवरची माहिती आहे. आता ह्या नोंदणीकृत आकडेवारी आहे. अगदी बरोबर. अनोंदणीकृत अनेक कूपनलिका भारतात, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात खोदल्या गेलेल्या आहेत. आणि या कूपनलिका ज्या आहेत त्या शासनाची मर्यादा ही 200 फुटापर्यंतची आहे. पण महाराष्ट्रात मराठवाड्यासारख्या भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी ही 700-800 फुटापर्यंत खाली बोअरवेल घेतली जातात. इतक्या खोलवर पाणी जाण्यासाठी शेकडो वर्षाचा कालावधी लागतो. आणि मग ते पाणी आपण उपसतो आणि त्या प्रमाणात वरून पुनर्भरण न होण्याचे कारणामध्ये प्रमुख कारण हे बेसॉल्ट खडक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अपुऱ्या प्रमाणात बांधलेली धरणं आहेत. धरणं म्हणजे छोटे तलाव सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, तर त्या पद्धतीनं झालेलं नाही. तिसरी गोष्ट म्हणजे झाडांची तोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
त्यांना सबस्टिट्यूट म्हणून आपण किंवा पर्याय म्हणून लावलेली झाडं जी आहेत ती स्थानिक झाडं मोठ्या प्रमाणात नाहीयेत. हो, स्थानिक झाडच त्या ठिकाणी लावली गेली पाहिजेत, कारण त्या झाडांची वाढ तग धरून राहतील. त्याची मुळं जी आहेत त्या मुळाने तिथली माती जी आहे ती तग धरून ठेवली पाहिजे, तरच ते पाणी खाली जाईल मला वाटतं. दोन पार्ट आहेत बरं. आपल्याकडे. डोंगराळ भागाकडे आपण जसं जसं जाऊ म्हणजे मराठवाडा वगैरे तसं तसं तुम्हाला कडुलिंबाचं मोठं प्रमाण दिसेल. बरं. पण कोल्हापूरमध्ये सुद्धा कडुलिंबाचं प्रमाण कमी आहे. इथून खाली आपण कोकणाकडे गेल्यानंतर कडुलिंब आपल्याला दिसत नाही. बरं. त्याचं मूळ कारण असं आहे की कडुलिंब अतिवृष्टीच्या भागामध्ये येत नाही. जास्त कमी अवर्षणग्रस्त भागामध्ये तो चांगल्या पद्धतीने वाढतो आणि त्याची मुळं जी असतात ते सोट मूळ आणि बाकीची मुळं असतात. आणि तुम्ही झाड जर तोडलं तर त्याच्या मुळापासून परत नवीन कोंब तिकडच्या भागामध्ये येतात आणि ते झाड तिथं राहील असं बघितलं जातं. ही त्या वृक्षाला निसर्गानं दिलेली एक देणगी आहे. निसर्गाची ही किमया आहे की कोणत्या भागात कुठली झाडं चांगल्या पद्धतीने वाढतील आणि ती झाडं तिथल्या निसर्गाला उपयुक्त पद्धतीने कशा पद्धतीने संवर्धित करतील हे निसर्गानं ठरवलेलं आहे. आणि म्हणून कोल्हापूरमधले मूळ वृक्ष असतील ते कोल्हापूरमध्ये लावले पाहिजेत. सोलापूरमधले मूळ वृक्ष जे आहेत ते त्या भागात जास्त प्रमाणात लावले पाहिजेत आणि त्यांचं प्रमाण तिथं वाढायला पाहिजे. बरं. जी आपण आज मोठ्या प्रमाणात झाडं लावतो आणि सांगतो गुलमोहराची मुळं वरच्यावरती असतात, त्याचं आयुष्य काही वर्षाकरताच असतं. चिंच ही आपल्याकडचं झाड आहे. झाड नसलं तरी ते आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडचं झालेलं आहे. त्या झाडाची मुळं इथल्या पर्यावरणाशी घट्ट जोडली गेलेली आहेत. तर आणि विशेष म्हणजे चिंच आज जगात सर्वात जास्त उत्पादित करणारा भारत हा देश आहे. मूळ आफ्रिका खंडातून चिंच आलेली आहे असं मानलं जातं, पण भारतामध्ये ती अतिशय चांगल्या पद्धतीनं रुजलेली आहे. सांगायला हरकत नाही सर. आपल्याकडे सुद्धा म्हणजे दैनिक पुढारीचं प्रोजेक्ट सोशल फाउंडेशन जे आहे, आम्ही सीडबॉलची ऍक्टिव्हिटी राबवली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही बिया संकलन करण्याची सुद्धा एक ऍक्टिव्हिटी वेगळी केली होती निसर्गमित्र परिवाराच्या वतीने, त्यांच्या साथीने. आणि त्यावेळी सुद्धा आम्ही स्थानिक प्रजातींच्या बिया गोळा करा असंच आवाहन केलेलं होतं आणि स्थानिक प्रजातींच्या बिया ज्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत ह्याचं सुद्धा आम्ही विश्लेषण करून सांगितलेलं होतं. आता अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे आणि हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांच्या पासून सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आता ह्या झाडांची मुळं जी आहेत ती खूप खोलवर जातात. हो. पिंपळ, वड, उंबर आणि पिंपरण ही 4 झाडं जी आहेत ती प्रत्येक गावामध्ये किमान एक तरी झाड असायचं आणि ते वेशीच्या आजूबाजूला कुठेतरी असायचं. जिथून नको असणारं पाणी बाहेर जायचं किंवा वापरलेलं पाणी बाहेर जाण्याचं गटर ज्या ठिकाणी असायचं त्याच्या आजूबाजूला हे झाडं असायचं. या झाडांचं वैशिष्ट्य असं आहे की घाण पाणी स्वच्छ करण्याचं काम याची मुळं करतात. म्हणजे आता अशुद्ध आणि शुद्ध पाण्याच्या संकल्पनेकडे आपण सर्व वळतोय. तर त्यात दुसरं गंमत म्हणजे निरीक्षणाचा भाग म्हणून सांगतो की पिंपळ, वड ही या झाडांची मुळं जर घाण पाण्यात अनेक दिवस राहिली तरी सुद्धा ती सडत नाही. बाकीच्या झाडांच्या बुडात थोडं जरी जास्त प्रमाणात घाण पाणी राहिलं तर ती झाडं मरतात, पण ही झाडं मरत नाही. म्हणून या झाडांचं नियोजन कुठं लावावी या सगळ्या गोष्टी आपल्याकडे परंपरेनं चालत आलेल्या होत्या. ह्या निसर्गाची कशा पद्धतीनं वाटचाल असते, त्याचं चालचलन काय आहे, त्याचं वर्तन कसं आहे हे समजून आपण केलेलं होतं. तर पाण्यासाठी झाडं ही फार महत्वाची गोष्ट आहे. खरं. आणि त्यामुळं पाणी जमिनीमध्ये मुरवण्यासाठी झाडं ही खूप मोठी भूमिका निभावतात. मात्र ती झाडं त्या भागातली मूळ झाडं असली पाहिजेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जर झालं तर जमिनीमध्ये पाणी मोठ्या प्रमाणात जाऊ शकेल आणि ते पाणी दुष्काळाच्या काळामध्ये किंवा कमी पर्जन्यमान झालेल्या काळामध्ये आपल्याला वापरता येऊ शकतं. त्यामुळं बोअरवेलचा वापर कमीत कमी करणं आणि कमीत कमी म्हणजे शासनाच्या निकषाप्रमाणे करणं आणि या भागातली स्थानिक झाडं आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवणं हे जलव्यवस्थापनासाठी किंवा पाण्याचा चांगल्या पद्धतीने वापर करण्यासाठी आणि जमिनीतल्या पाण्याचं पुनर्भरण करण्यासाठी आवश्यक गोष्टी आहेत. म्हणजे जलव्यवस्थापनामध्ये वृक्षारोपण हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रश्नच नाही, कारण 3 घटक हे एकमेकाशी जोडलेले आहेत. एक त्रिकोण आहे. बरोबर. जल, जंगल आणि जमीन. खरं. आणि या 3 त्रिकोणामधला कुठलाही एक कोण हलवायचा जर आपण प्रयत्न केला तर त्याचा परिणाम आपोआप दुसऱ्या 2 कोणावरती होतो. बरोबर. समजा जमिनी आपण कुठल्याही पद्धतीने खरवडून काढायचा प्रयत्न केला, त्या ठिकाणचं मुरुम असेल, माती असेल, वाळू असेल,
हे जर तिथून आपण ओरबडून काढलं बरं. तर आपोआप त्या ठिकाणचे झाडं जे आहेत त्या झाडांच्या वरती अनिष्ट परिणाम होतो आणि पाणी व्यवस्थेवरती पण अनिष्ट परिणाम होतो. बरोबर. मगाशी मुद्दा सर आला शुद्ध आणि अशुद्ध पाणी, या दोन संकल्पना वेगळ्या वेगळ्या आहेत आणि त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने त्याकडे बघतोय. म्हणजे आपण पिण्याचं पाणी जे आहे ते शुद्ध म्हणतोय, तर वैज्ञानिक दृष्ट्या ते खरोखर शुद्ध आहे का? आणि पाण्याबद्दल गैरसमज सुद्धा बरेचसेच आहेत सर, त्याबद्दल काय सांगा? पाण्याबद्दल शुद्ध पाणी म्हणून जे आपण आज वापरतो किंवा पिण्यासाठी शुद्ध पाणी, बर, ही जी संकल्पना आहे हे वैज्ञानिक दृष्ट्या अशुद्ध पाणी असतं. बर, पाणी मुळात काय आहे तर हायड्रोजनचे 2 अणू एका ऑक्सिजन अणूशी संयोग पावतात हो, H2O. आणि त्याचं संयुग तयार होतं H2O, हे हो, त्याचं हो. रासायनिक सूत्र. अगदी बरोबर. तर तो म्हणजे पाण्याचा रेणू. असे अनेक रेणू एकत्र आल्यानंतर जे तयार होतं त्याला आपण पाणी म्हणतो. बरोबर. हे शुद्ध पाणी, फक्त ज्याच्यामध्ये H2O हे रेणू मोठ्या प्रमाणात आहेत ते पाणी शुद्ध पाणी. हो. आता हे शुद्ध पाणी जे आहे ते आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही. त्याचं कारण असं की पावसाचं जे पाणी तयार होतं ते असं शुद्ध पाणीच असतं, बर, ज्याला शास्त्रीय भाषेत आपण डिस्टिल्ड वॉटर म्हणतो. तर हे पाणी जे असतं हे पाणी ज्यावेळेस पावसाचं पाणी सुद्धा वरून खाली यायला सुरुवात होते त्यावेळेस ते पाणी येत असताना काही वातावरणातले घटक बरोबर. आणि त्यानंतर जमिनीवर आल्यानंतर पाणी ज्यावेळेस जमिनीवर पडतं, पावसाचे थेंब जमिनीवरती येतात, हा. त्यावेळेस जमिनीवरचे खडकातले अनेक क्षार त्याच्यामध्ये विरघळतात. बर, आणि ते क्षारयुक्त पाणी जे असतं ते पाणी आपण पिण्यायोग्य म्हणतो किंवा पिण्यास वापरतो. अगदी बरोबर. तर पाण्याबद्दल गैरसमज बरेचसेच आहेत. नाही, आणखी थोडंसं याच्यामध्ये मी ऍड करतो. बर, तर हे पाणी जे आहे याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण हे मर्यादित स्वरूपात असलं पाहिजे. तेही मर्यादित असलं पाहिजे. मर्यादित क्षार असलं. आले म्हणजे पाणी शुद्ध आहे, पिण्यायोग्य आहे असं हो. नाही. अनेक मूलद्रव्यांचे आयन्स आणि घटक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. ते जर काही घटक जास्त प्रमाणात झाले तर वेगळे आजार आपल्याला उद्भवतात. हो. उदाहरणार्थ बऱ्याच जिल्ह्यामध्ये भारतातल्या 36 जिल्ह्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो आणि महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये 6 जिल्हे आहेत. बर, ज्याच्यामध्ये पाण्यात फ्लोरीन कंटेंट जास्त येतं आणि त्याच्यामुळे त्या भागातल्या लोकांची हाडं ठिसूळ होतात. बर, तर दुसरीकडं त्यातले सगळे क्षार जर काढून टाकले आपण हा. तर पोटॅशियम डिफिशियन्सी, सोडियम डिफिशियन्सी अशा प्रकारचे आपल्याला विकार उद्भवतात. त्यामुळं पाण्यातल्या क्षारांचं प्रमाण हे संतुलित असलं पाहिजे आणि असं संतुलित प्रमाण असलेलं क्षारयुक्त पाणी म्हणजे शुद्ध पाणी, बरं. ही लौकिक अर्थानं पाण्याची व्याख्या आहे. आपण काय केले, आपल्याला पिण्यायोग्य जे पाणी आहे ते शुद्ध पाणी. हो, त्यामुळं शास्त्रीय परिभाषेमध्ये शुद्ध पाण्याची व्याख्या वेगळी आहे आणि अगदी सामान्य जनांसाठी पिण्याच्या हेतून किंवा सजीवांच्यासाठी शुद्ध पाण्याची व्याख्या वेगळी आहे. बिस्लेरी बॉटल मधलं पाणी म्हणजे आपल्यासाठी शुद्ध पाणी, कारण त्याच्यामध्ये आम्ही क्षारांचं प्रमाण मर्यादित ठेवलेलं खरं, आहे. खरं. हे अशा पद्धतीनं ते असतं. बरं. त्यामुळं आरो वापरत असताना त्याच्यामध्ये TDS हा कॉमन शब्द झालेला आहे, आता मराठी शब्द झालेला आहे. बर, तर क्षारांचं प्रमाण जे आहे ते हो. अशा पद्धतीनं संतुलित असलं पाहिजे. खरं. ते जर कमी झालं तर त्या क्षारांची कमतरता उद्भवू शकते हम्म. आणि जर जास्त झालं तरी सुद्धा काही आजार उद्भवतात, विकार उद्भवतात. बर, त्यामुळं पाणी जे सजीवांच्या आरोग्यासाठी चांगलं पाणी आहे हम्म. ते पाणी म्हणजे शुद्ध पाणी अशी आपण लौकिक अर्थानं त्याची व्याख्या घेतो. अगदी बरोबर. वैज्ञानिक दृष्ट्या मात्र ते बरोबर नाही. हो, पाण्याच्या बाबतीतल्या गैरसमजाचा आपण बोललात तो अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. 2 कारणासाठी. हम्म. मला कोयना धरणावरती ज्यावेळेस जलविद्युत प्रकल्प उभा केलेला होता बर, त्यावेळेस ते पाणी पूर्व महाराष्ट्रामध्ये परत फिरवावं आणि ते इकडच्या शेतीला वापरावं आणि त्याच्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका टाटा उद्योग समूहानं घेतलेली होती. बर, आणि त्याबद्दल ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस जनित्रांसाठी किंवा जनरेटरसाठी वापरलेलं पाणी हा. हे तुम्ही आमच्या शेतीला देणार आणि ते तसलं जळकं पाणी वापरून आम्ही आमची शेती पिकवायची का, बरं. असा प्रश्न अनेक लोकांनी उपस्थित केला. प्रत्यक्षात पाणी कधी जळकं नसतं आणि पाणी जळतही पाणी नाही. जळतही नाही. पाण्यामुळं लोक जळतात. खरं. शेती जळते. तर हा एक मोठा गैरसमज होता आणि बरं. त्यावेळेस लोकांनी तशा पद्धतीनं भूमिका मांडल्यामुळं, काही लोकांनी भूमिका मांडल्यामुळं ते पाणी परत सह्याद्रीच्या पर्वतरांगातून अरबी समुद्राला जाऊन भेटायला लागलं. नाहीतर ते पाणी पूर्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला असतं. उपयोगाला आलं असतं.
हा एक मोठा गैरसमज. जळकं पाणी म्हणजे मला समजत नाही. आपण कोयनेमध्ये 4 टप्प्यामध्ये तेच पाणी वापरतोय वीज निर्मितीसाठी. पहिल्या टप्प्यामध्ये तर ते पाणी जळालं असतं, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये वापरलंच गेलं नसतं. त्यासाठी हे जे गैरसमज आहेत ते गैरसमज दूर करण्यासाठी त्या काळामध्ये मोठं कार्य व्हायला पाहिजे होतं. खरं. दुर्दैवानं त्यावेळेस लोकांच्या पर्यंत ते ज्ञान गेलं नाही, किंवा भारतीय हो, संस्कृतीमध्ये आजही संशोधन थेट लोकांच्या दारात नेण्यासाठीच्या यंत्रणा विकसित झालेल्या नाही. खरं. संशोधक त्यांचं कार्य करतायत, बरोबर. शेतकरी त्यांचं कार्य करतायत, समाज त्याचं कार्य करतोय. मात्र ह्याच्यामध्ये जी आजच्या काळामध्ये लगेच आजचं तंत्रज्ञान लोकांच्या दारी यायला पाहिजे, त्याच्यासाठीची मधली साखळी थोडीशी अजूनही विकसित व्हायची आहे. ती साखळी जर व्यवस्थित त्यावेळेसही झाली असती तर कदाचित हा भाग झाला नसता. तर असं पुढच्या टप्प्याकडे वळण्याआधी नाही, आणखी गैरसमजातला एक महत्वाचा भाग आहे बरं. आणि जो जल व्यवस्थापन आणि पाण्याच्या प्रश्नाशी खूप निगडीत आहे, तो म्हणजे शिळं पाणी आणि ताजं पाणी. हो, अगदी बरोबर आहे. म्हणजे आपल्या स्वतःच्या घरामध्ये आपण ही गोष्ट बघतोय, पाणी शिळं झालं म्हणजे आदल्या दिवशी भरलेलं पाणी दुसऱ्या दिवशी शिळं झालं, असा एक मोठा गैरसमज आहे. त्याच्यामुळे पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होते. तर पाणी कधीही शिळं होत नसतं. बरोबर. समजा ताजं पाणी म्हणजे आपण ताजं ज्याला म्हणतो, म्हणजे आत्ता आलेलं पाणी आपण एखाद्या पॉटमध्ये भरलं आणि ते पात्र सूर्यप्रकाशामध्ये ठेवलं किंवा सूर्यप्रकाश त्या पाण्यावरती पडला, तर शैवाल निर्मितीची प्रक्रिया त्याच्यात घडायला सुरुवात होते. म्हणजे रंकाळ्याचं पाणी आता हिरवं झालेलं आहे. हा. मात्र विहिरीतलं पाणी कितीतरी दिवस तसंच असतं. ते पाणी आपण ताजं म्हणून उपसून घेतो आणि वापरतो. बरोबर. कूपनलिकेतलं पाणी तर कित्येक वर्षापूर्वीचं पाणी आहे, होय. ते पाणी आपण ताजं पाणी म्हणून वापरतो. मग घरातल्या पात्रातल्या पाण्याला काय अडचण होते? पूर्वीच्या काळामध्ये त्याच्याबद्दलच्या तशा संकल्पना विकसित व्हायचं कारण किंवा तशा आल्या, ह्याचं कारण असं असावं की पाण्याची झाकणं घट्ट नसायची, ते हवाबंद नसायचं, अगदी. त्याच्यामध्ये काही कीटक कृमी जाण्याची शक्यता होती, इतर प्राण्याचं तोंड लागण्याची शक्यता होती, म्हणून कदाचित या संकल्पना आल्या असाव्यात. मात्र आत्ता ज्यावेळेस आपण घरात राहतोय आणि नळाचं पाणी महानगरपालिकेनं प्रक्रिया केलेलं पाणी शुद्ध पाणी म्हणून उपलब्ध होत असतं, त्यावेळेस ह्या संकल्पना, हे गैरसमज काळानुरूप आपण बदलायला पाहिजेत आणि पाणी कधीही शिळं होत नाही हे समजून घेऊन पाण्याचा वापर काटकसरीनं करायला पाहिजे. अगदी बरोबर. महापालिका जे पाणी शुद्ध करते तिथं प्रक्रिया करताना कोणत्या घटकांचा तिथं वापर होत असतो? प्रामुख्यानं क्लोरिनेशन आणि तुरटी हे 2 घटक त्याच्यामध्ये वापरले जातात. बरं. क्लोरिनेशनमुळं त्याच्यामध्ये जे जैविक घटक असतात, जे माणसाला त्रासदायक असतात, त्याच्यातून आजार उद्भवू शकतात, ते घटक नामशेष होतात. आणि तुरटी त्याच्यामध्ये विरघळू न शकणारे जे घटक असतात, म्हणजे मातीचे कण, बाकीचे भाग, त्या भागाला खाली बसवते आणि त्याच्यापासून त्याच्या व्यतिरिक्त जे पाणी आपल्याला वापरण्यासाठी आवश्यक असतं, योग्य पद्धतीचं असतं, ते पाणी आपल्याला उपलब्ध करून देते. त्यामुळे या 2 प्रक्रिया तिथल्या महत्वाच्या असतात. बरोबर. त्या 2 प्रक्रिया या महानगरपालिकेकडून प्रामुख्याने केल्या जातात. या व्यतिरिक्त आणखी मग त्याचं प्रमाण कमी जास्त करणं आणि ते जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं कसं होईल हे पाहण्यासाठी तिथली यंत्रणा कार्यान्वित असते. अगदी बरोबर. तर मगाशी मी एका मुद्द्याकडे बोलत होतो, तो म्हणजे आता सध्या जगभरामध्ये पाणीसाठा जो आहे, म्हणजे गोड्या पाण्याचा पाणीसाठा, तर किती टक्के आहे? पूर्ण जगाची जी व्याप्ती आहे, क्षेत्रफळ म्हणायला हरकत नाही, तर त्या क्षेत्रफळाचे किती टक्के गोडं पाणी आहे? जगाचा जर विचार केला आपण तर जगामध्ये आत्ताच्या घटकेला 133 कोटी क्युबिक किलोमीटर इतका प्रचंड प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. आता हा प्रचंड प्रमाणात असलेल्या पाणीसाठ्यापैकी जे वेगवेगळ्या ठिकाणच्या डोंगरावरती बर्फरूपात साठलेलं पाणी आहे, जे गोडं पाणीच आहे, आपण वापरू शकतो, पण ते बर्फरूपात आहे, असं 2.40 कोटी क्युबिक किलोमीटर इतकं पाणी त्याच्यामध्ये जातं. त्यातलं जमिनीमध्ये असणारं पाणी हे फक्त 2.34 कोटी क्युबिक किलोमीटर. समुद्राव्यतिरिक्त काही भागामध्ये क्षारयुक्त तळी आहेत की ज्याला आपण खारट तळी किंवा खाऱ्या पाण्याचे साठे असं म्हणतो. त्याच्यामध्ये 1.12 क्युबिक किलोमीटर इतकं पाणी जातं. आणि तलावामध्ये साठवलेलं पाणी जे आहे ते 0.0176 कोटी क्युबिक किलोमीटर इतकं अल्प प्रमाण आहे. आणि त्याच्यामुळं प्रत्यक्षात आपल्याला वापरायला मिळणारं पाणी जे आहे ते ग्राउंड वॉटर
हो. आणि तलाव तलाव. ह्याच्यातलं पाणी पावसाळ्याच्या दिवसाव्यतिरिक्त आपल्याला वापरायला मिळतं. बरं. आणि तेवढंच म्हणजे साधारणपणे एक 4 कोटी हं. क्युबिक किलोमीटर बरं. एवढं पाणी आपल्याला वापरायला उपलब्ध आहे. आता वापरायला मिळतं हे तुम्ही सांगितलं. तर आता पाणी जे आहे ते विविध ठिकाणी वापरलं जातं. पिण्यासाठी तर आपण हो. वापरतोयच. तर बाकीच्या इतर क्षेत्र जे आहे म्हणजे शेतीसाठी आपण मगाशी उल्लेख केला, हो. उद्योगधंद्यासाठी वापरलं जातं, तर त्याचं प्रमाण कसं आहे आणि ते कितपत असलं पाहिजे? भारतात आणि परदेशातला विचार केला तर अत्यंत व्यस्त प्रमाण आहेत. बरं. भारतात आणि अर्थात तो विचारही करायला पाहिजे. हां. आपण 2 देशाचा तुलनात्मक फक्त विचार करूया, भारत आणि अमेरिका. बरं. एक अतिप्रगत देश आणि आपला प्रगतशील देश. भारतामध्ये शेतीसाठी 70% पाणी वापरलं जातं, बरं. तर अमेरिकेमध्ये 33% फक्त पाणी वापरलं जातं शेतीसाठी. बरं. भारतात उद्योगधंद्यासाठी 19% पाणी वापरलं जातं, अमेरिकेत हेच प्रमाण 59% आहे. बरं. आणि महानगरपालिका किंवा नागरी जीवनासाठी वापरलं जाणारं पाणी भारतात 11%, अमेरिकेमध्ये हे प्रमाण 8% आहे. बरं. त्यामुळं आपण पाण्याच्या बाबतीत थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जातोय. पाणी आपण शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरतोय, उद्योगधंद्यासाठी त्यापेक्षा कमी प्रमाणात, आणि नागरी जीवनासाठी सुद्धा आपल्याकडचं प्रमाण तसं कमी आहे. बरं. मात्र आपल्याकडचं हे 11%चं प्रमाण जे आहे ते 8% वरती आपण न्यायला पाहिजे. खरं. त्याचं कारण असं की साधारणपणे माणसाला अतिशय व्यवस्थितरित्या जगायचं असेल तर 130 ते 150 लिटर पाणी प्रतिदिन पुरेसं असतं. बरं. मात्र आपल्याकडं हे पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. एक साधं जर उदाहरण सांगायचं झालं तर दाढी करण्याचं सांगता येईल आपल्याला. होय. अनेक लोकांना सवय असते की दाढीच्या तिथे क्रीम लावली की नळ चालू होतो ब्रश भिजवण्यासाठी म्हणून, आणि तो शेवटी सगळं काम संपल्यानंतर टॅप बंद केला जातो. ब्रश करताना सकाळी तसंच होत असतं ना सर? असंच होतं. हो. तर ही 2 उदाहरणं अशी आहेत की ज्या ठिकाणी पाणी खूप मोठ्या प्रमाणात आपण वाया घालवतो. बरं. आणि त्यामुळं आपल्याकडे साधारणपणे 170 लिटर ते 200 लिटर पर्यंत प्रति व्यक्ती प्रतिदिन पाण्याचा वापर होतो. काही भागामध्ये तर त्यापेक्षाही जास्त प्रमाण जातं. बरं. आणि याच्यामध्ये आपल्याकडच्या पाणी पुरवठा यंत्रणामध्ये लिकेज असणं वगैरे याचाही समावेश हो. होतो, आणि हे प्रमाण 250 लिटर पर्यंत जातं. बरं. त्यामुळं या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला हे प्रमाण कमी करता येऊ शकतं आणि केलंच पाहिजे. प्रति व्यक्ती पाणी वापरायचं प्रमाण जे आहे हो ते कमी केलं पाहिजे. कमी केलं पाहिजे. थोडंसं सर आपल्याला थांबवतोय म्हणजे बऱ्याचशाच प्रतिक्रिया आपल्याला येत आहेत. जयसिंग गुजर आहेत, संतोष हांडे आहेत, विशाल घोरपडे आहेत, त्याचबरोबर श्रीहरी दरवाडकर आहेत, मधुकर बाचुळकर सर जे वनस्पती तज्ज्ञ आहेत ते सुद्धा पाहतायत, राजश्री घोरपडे मस्त आहे म्हणतायत. तर आता जे पाहतायत त्यांना मी विनंती करतो की या विषयासंबंधी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण कमेंट्समध्ये विचारा. निश्चितपणाने त्याची उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. चालेल. तर आता आपण प्रति व्यक्ती पाण्याचा वापरापर्यंत आलेलो आहे सर. हो. आता पुन्हा एकदा मी पर्जन्यमान या विषयाकडे तुम्हाला वळवतोय. बरं. म्हणजे पर्जन्यमान जे आहे ते बदलत आहे असं आपण विषयामध्येच म्हटलेलं आहे आजच्या. हो. तर बदलतं म्हणजे नक्की काय झालेलं आहे सर? बदललंय म्हणजे नक्की काय? बदल निसर्गाची हानी ज्या पद्धतीनं आपण करत जातोय त्याच्यामध्ये आता वैयक्तिक मालकी एक या ठिकाणी मला रतन टाटांचं एक खूप सुंदर वाक्य सांगावंसं वाटतं. बरं. आणि त्याचा विचार प्रत्येक सुज्ञ नागरिकानं केला पाहिजे. आणि इव्हन सरकारी यंत्रणांनी म्हणजे ज्या व्यक्ती हे धोरण निश्चिती करत असतात त्या व्यक्तींनी त्या वाक्याचा विचार करावा आणि त्याच्याबद्दलच्या उपाययोजना कराव्यात. बरं. किंवा तशी धोरणं आखावीत असं मला मनापासून वाटतं. हो. ते वाक्य असं आहे, पैसा तुमचा असला तरी नैसर्गिक साधने ही सर्वांची आहेत. खरं. आणि पाण्याच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. बरं. मात्र कोणत्या गोष्टीचा कोणत्या ठिकाणी आणि कसा परिणाम होतोय याचा विचार केला जात नाही. हो. आणि त्याच्यातून फार मोठे अनर्थ घडतात. ते अनर्थ झाल्यानंतर परत आपण शासनावरती त्याचं खापर फोडतो. प्रत्यक्षात इथल्या प्रत्येक व्यक्तीची या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे. प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे. एक सांगायचं जर झालं तर आपण माझ्या शेतातली जमीन पडते म्हणून बांधावरचं झाड तोडतो. खरं. झाड तोडल्यामुळं जमिनीमध्ये पाणी जाण्याचं प्रमाण अगोदर घटतं, आणि त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्राणवायूची निर्मिती, तेही जातं. हो.
हा प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवरती केलेला. माझ्या मालकीचा एक डोंगर आहे, तो डोंगर मी पोखरतो. म्हणजे त्या ठिकाणची नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती जी आहे ती परिस्थिती मी बदलायला कारणीभूत होतो. आपले रस्ते व्हायला पाहिजेत, बाकी सगळा विकास घडायला पाहिजे, पण त्याच्यामुळे कमीत कमी हानी कशी होईल हा विचार प्रामुख्याने व्हायला पाहिजे. तो विचार अनेकदा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वाहनांची संख्या वाढते, कारखान्यामुळे होणारं प्रदूषण वाढते. ऊर्जेचा वापर आणि प्रगती याचं आम्ही सूत्र घातलेलं आहे. जे राष्ट्र सर्वात जास्त ऊर्जा वापरतं ते राष्ट्र सर्वात प्रगत. त्यामुळे प्रत्येक देश मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा अमर्याद पद्धतीने वापर करायला लागलेला आहे. म्हणजे विकसित देशाची व्याख्या जी आहे ती आता ऊर्जेच्या वापरावरती ठरते. आणि हा ऊर्जेचा वापर करत असताना अपारंपरिक साधनाऐवजी आम्ही पारंपरिक साधनं वापरतोय. म्हणजे इंधन तेल असेल, म्हणजे खनिज तेल असेल, कोळसा असेल, या गोष्टींचा जास्त वापर होतो. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढतं. आणि हे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत गेलं की तापमान वाढतं. तापमान वाढलं की आपोआप त्याचा परिणाम पर्जन्यमानावरती होतो. मी अगोदरही सांगितलं त्या पद्धतीनं कुठल्याही वातावरणाची किंवा कुठल्याही द्रवाची एक साठवण क्षमता असते. एक साधं सोपं उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण एक साखरेचं द्रावण तयार करायला जर घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर 1 चमचा टाकली, ते विरघळवलं, तर त्याची साठवण क्षमता आहे तोपर्यंत ती साखर विरघळत जाईल. त्याच्यापेक्षा जास्त जर टाकली तर ती सामावून घेऊ शकत नाही, ती साखर साखरच राहते. हे आपण घरी प्रयोग करून प्रत्येकजण अनुभवू शकतो. तसं वातावरणामध्ये सुद्धा आर्द्रता किती सामावून घ्यायची याची एक क्षमता आहे. त्या क्षमतेपेक्षा पुढे गेलं की त्याचे ढगच होतात, ते ढगाचं नंतर पाणीच होतं आणि ते पाणीच पडतं. हे पाणी अगोदर निसर्ग हा अतिशय चांगल्या पद्धतीनं असल्यामुळं एका ठराविक पद्धतीनं पडत होता. अगोदरही मी म्हटल्याप्रमाणे जून ते ऑक्टोबर आपण पावसाचा कालखंड बनायचो. 4 महिने पावसाळ्याचे. आता प्रश्न आलाय एक मिनिट 4 महिने पावसाळ्याच्या ऐवजी 3 महिने पावसाळ्याचे आणि बरेचदा जुलै पासूनचे असा बदल व्हायला. आणि याला बदल ते पर्जन्यमान म्हणायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे काही भागामध्ये पाऊस कमी पडतो, काही भागामध्ये जास्त पडतो. दुसऱ्या वर्षी त्या भागात जास्त पडतो, तिसरीकडे कमी पडतो. पाऊस एका दिवसामध्ये किती पडावा किंवा ढगफुटीसारख्या घटना या वारंवार घडायला लागल्यात. याच्या पाठीमागं ही निसर्गाचं बदलतं रूप आहे आणि याला बदलतं पर्जन्यमान असं आपण म्हणू शकतो. पाऊस कमी झाला असं आपण म्हणू शकत नाहीये. प्रश्न तसाच एक सर आलाय, म्हणजे सुवर्ण दिवेकर यांनी विचारला, कोकणात पाऊस खूप पडतो पण फेब्रुवारी पासून पाणी टंचाई त्यांना जाणवायला लागली. बरोबर कोकणामध्ये? हो. कारण कोकणामधला मला आढळलेला किंवा माझा एक अनुभव असा आहे, तो म्हणजे मुंबईकर बरेचसे आहेत जे चाकरमणी आपण ज्यांना म्हणतो, नाही मूळ कोकणवासी आहेत आणि त्यांना आता गावाकडे घर असावं असं वाटतं. ते घर काळामुळे. आणि आम्ही एवढे संकुचित झालेलो आहोत. पूर्वी कोकणातली अतिशय सुंदर रचना होती. मी अनेकदा कोकणामध्ये गेलेलो आहे आणि तिथलं ती संस्कृती मला खूप आवडते. त्यांच्या प्रत्येक घराजवळ म्हणजे वाड्याच्या जवळ एक आड किंवा छोटी विहीर असायची आणि त्या विहिरीचं पाणी ते वापरायचे. आत्ता काय झालंय, हे मुंबईकर ज्यावेळेस गावाकडे यायला लागले आणि तिथं राहायचं व्हायला लागलं, त्यानंतर बऱ्याच लोकांनी तिथे कुपनलिका घ्यायला सुरुवात केली. कमी खर्चामध्ये होतं त्या पद्धतीनं आणि जमिनीतलं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात वापरलं चाललेलं आहे. आणि त्यामुळं त्या ठिकाणी पाऊस जो आहे तो पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असला तरी कोकणामध्ये पाण्याचं जमिनीतलं प्रमाण कमी व्हायला लागलं. हा एक भाग. दुसरा भाग असा झालेला आहे की कोकणाची रचना जी आहे, कोकण माथ्यावरती पाऊस पडतो, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पडतो आणि तळ कोकणातही पडतो. पण तो पडलेला पाऊस साठवून कुठेच ठेवला जात नसल्यामुळं ते पाणी थेट समुद्राला जाऊन मिळतं. त्या ठिकाणी असलेल्या उतारामुळं आणि पाण्याच्या वेगामुळं मोठे प्रकल्प उभारणं ही तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण आहे कोकणामध्ये. त्यामुळं कोकणामध्ये पाणी टंचाई ही जाणवते. याच्यावरचा एक साधा उपाय आहे आणि तो उपाय मोठ्या प्रमाणात उपाय साधा असला तरी व्यापक प्रमाणात लोकांनी स्वीकारायची गरज आहे आणि त्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. ती म्हणजे अशी की छोटे छोटे बंधारे याच्या मार्फत जमिनीतल्या पाण्याचं प्रमाण वाढवायचा प्रयत्न करणं. याचं एक जर अशाच पद्धतीनं कोकणामध्ये उपसा मोठ्या प्रमाणात होत राहिला तर मला भीती आहे, जी गोष्ट याच्यामध्ये आपल्या जंजिऱ्याच्या जवळच्या बऱ्याच गावामध्ये आढळून आली
हा. ती म्हणजे मोठ्या प्रमाणात गोड्या पाण्याची विहीर होती, पण पाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वापरलं की काही दिवसानंतर समुद्रातलं पाणी जे आहे, खारट पाणी जे आहे, त्या विहिरीमध्ये यायला बरं. लागलं आणि तिथल्या गोड्या पाण्याच्या विहिरीचं खारट पाण्यामध्ये म्हणजे रूपांतर. गोड्या पाण्याचा स्रोत जो होता तो नाहीसाच झाला थोडक्यात. नाही, नाहीसा झाला म्हणण्यापेक्षा हा. त्याला उपसा होणारं पाणी इतकं मोठ्या प्रमाणात हा. होतं की त्याच्याकडे येणारं पाणी जे आहे ते पाणी तिथलं संपत गेलं बरं. आणि मग ती जागा भरण्यासाठी समुद्राकडचं खारी पाणी आत शिरत राहिलं आणि ते पाणी त्या विहिरीपर्यंत पोहोचलं. बरं. जर ते पाणी विहिरीपर्यंत पोहोचलं नसतं तर ती विहीर गोडी विहीरच राहिली. खरं. माझा पुढचा प्रश्न त्यालाच अनुषंगून आहे. पावसाचं प्रमाण जे आहे आता प्रमाण आपण बघितलंच. हो. म्हणजे आता मान्सून सुरू झालेलंच आहे. हो तर आता पावसाच्या पाण्याची साठवणूक जो आहे ती महत्वाची आहे. हो. तर त्यासाठी आपण काय काय करू शकतो? आत्ता पावसाळ्यामध्ये आपल्याकडे काम करणं खूप कठीण आहे, पण पुढच्या वर्षासाठी म्हणून आपण नियोजन करायला पाहिजे. बरोबर. आणि हे नियोजनाच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते आवर्जून आपल्या सर्व प्रेक्षकांना. ती म्हणजे जगामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे, सरासरी पावसाचं पर्जन्यमान ते 41 इंच इतकं आहे. बरं. भारताचं सरासरी पर्जन्यमान हे 43 इंच आहे. बरं. आणि महाराष्ट्राचं पर्जन्यमान हे सरासरी 48 इंच आहे. बरं. अर्थात हा पाऊस मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये पडतो खरं. आणि सरासरीमध्ये तो आणि औरंगाबादचा पाऊस, नागपूरचा पाऊस एकत्र धरला जातो, त्यामुळं बरं. असं प्रमाण दिसतं. पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राचं हो. प्रमाण काढलं जातं. मात्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पाण्याची साठवण क्षमता जी आहे ती 6% इतकी आहे. म्हणजे उरलेलं आपलं जे पाणी आहे ते पाणी एकतर 10% पाणी जमिनीमध्ये मुरतं बरं. आणि उरलेल्या पाण्यातलं काही प्रमाणात शेतकरी वापरतात, उरलेलं थेट समुद्राकडं किंवा दुसऱ्या राज्यामध्ये वाहून जातं. बरं. तर त्यामुळं हे जे पाणी आहे हे पाणी आपण जास्तीत जास्त साठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ते पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरं. तरच याच्यातून आपली सुटका होऊ शकते. आणि हे करत असताना आपल्या भागामध्ये बेसॉल्ट खडकाचं आवरण आहे हे लक्षात घेऊन सगळे प्रयत्न झाले. खरं. आणि हे झाल्याखेरीज आपण पाण्याच्या बाबतीत सुखी होऊ शकत नाही किंवा आपल्याला पाणी अडवण्या काय ते पाण्याबाबतीत आपलं जीवन हे सुखकर होणार नाही. मग हे पाणी साठवायचं कसं? तर पहिली गोष्ट, पाणी साठवायचं असेल तर पाण्याचा अनिर्बंध वापर पहिल्यांदा टाळला पाहिजे. पाण्याचा अनिर्बंध वापर टाळण्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कूपनलिकांच्या खोलीचा. किंवा कूपनलिकाच वापरू नयेत हे सगळ्यात महत्वाचं. आणि जर वापराव्या लागत असतील तर 200 फुटापेक्षा जास्त खोल कूपनलिका नेली नाही पाहिजे, हे पहिला भाग. बरं. त्याचं कारण साधारण जर सांगायचं झालं तर 10 मजली इमारत असेल, त्याच्यावरती एक टाकी आहे, 10 मजल्यावरती आपण पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे आणि वरच्या टाकीतलं पाणी आपण खालपर्यंत सोडतोय. आता हे सगळे जर नळ आपण चालू ठेवलेले असतील तर सगळ्यात खालच्या मजल्यावरती खूप वेगानं पाणी येतं. तसं वरचं पावसाचं पाणी सुद्धा जे काही खाली जायला सुरुवात होईल ते खालीच जायचा प्रयत्न करतं आणि ते पाणी जातं ते अगदी शेवटी जातं. आपण काय करतो, आपल्या शेतात बोरवेल असेल आणि थोडीशी जरी उघडीप मिळाली तरी परत त्या बोरवेल मधून पाणी उपसायचा प्रयत्न करतो. म्हणजे वरचे मजले पण आपण रिकामे ठेवतो आणि खालचा मजला पण रिकामा करत जातो. त्यामुळं पाण्याचं पुनर्वलन करत असताना किंवा पाणी साठवणूक करत असताना, पाण्याचं नियोजन करत असताना बोरवेल ही अत्यंत मोठी अडचण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते झाल्यानंतर दुसरा भाग जो आहे तो नाला बिल्डिंग सारखी व्यवस्था आपल्याकडे होती. प्रत्येक शेतामध्ये बांधाच्या कडेला एक चर असायची किंवा खड्डा असायचा आणि बांध भक्कम केला जायचा. साधारण 1-1.5 वर्षानं परत तो बांध भक्कम केला जायचा. ही व्यवस्था आम्ही आमचं तेवढंच 2 गुंठे रानातलं पीक बुडतं म्हणून आपण परत ती काढून टाकली. तर अशा पद्धतीनं जे गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत आणि हे पाण्यासाठीच्या, जिरण्यासाठीच्या, मुरवण्यासाठीच्या छोट्या छोट्या जागा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. खरं. तिसरा भाग जो आहे, ज्या ज्या ठिकाणी साठवण्याची क्षमता आहे त्या ठिकाणी साठवण बंधारे बांधले पाहिजेत. आणि हे साठवण बंधारे बांधल्यानंतर त्याच्यामध्ये जे पाणी साठेल ते पाणी त्या भागाकरता फक्त काम करत नाही तर खालच्या अनेक भागासाठी काम करतं. त्याच्या आजूबाजूला चांगली वृक्षराजी वाढवली पाहिजे आणि ती सुद्धा स्थानिक स्वरूपाचीच. मी त्या गोष्टीवरती खूप जाणीवपूर्वक भर देतोय. माझा विषय भौतिकशास्त्र जरी असला तरी या बाबतीतलं पाण्याच्या निमित्तानं वाचन करत असताना झाडाबद्दलच्या अनेक गोष्टी ज्या जाणवल्या त्याच्या माध्यमातून मी हे बोलतोय. मी त्याचा
अभ्यास केलाय किंवा मी त्याचा कधी विद्यार्थी होतो अशातला भाग नाहीये, पण हे वाचनातून नाही सर, समजलं. बेसिक्स आहे. मगाशी आपण सांगितलंच हो की जलव्यवस्थापनामध्ये पहिल्यांदा झाड हाच महत्वाचा घटक. महत्वाचा घटक आहे. तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि ह्या गोष्टी आपण जशा जशा करत जाऊ तसं तसं आपण पाण्याच्या बाबतीत अधिक चांगल्या अवस्थेला पोहोचू. स्वयंपूर्ण तर लांबच स्वयंपूर्ण. विषय आहे सर, मला वाटतं. एक उदाहरण सांगावं असं वाटतं आणि ते आता इंटरनेटवरती उपलब्ध आहे. बर केरळमधली एक महिला आहे. बर तिचं अगदी छोटेखानी घर होतं बर आणि घराच्या बाजूला अर्धा एकर जागा होती. केरळची अवस्था आणि कोकणाची अवस्था परत कोकणाशी लिंक जाते थोडीशी, हो साधारणपणे सारखीच आहे. मोठं पर्जन्यमान पण पाण्याचं दुर्भिक्ष. बर तर या महिलेला उन्हाळ्याच्या पावसाळ्यामध्ये त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या आडामध्ये पाणी असायचं त्यांच्या मालकीच्याच, बर पण उन्हाळा आला की दुसरीकडे जाऊन लांबून पाणी आणावं लागायचं. आजूबाजूच्या अर्ध्या एकरामध्ये थोडं शेतीचं उत्पन्न निघत होतं, पण तिला तशी काही त्या शेताच्या उत्पन्नाची गरजही नव्हती, बर कारण दुसरीकडे शेती होती. हं. मग तिने काय केलं, दिसेल ते रोप त्या ठिकाणी लावायचं बर असं सुरू केलं. डेन्स फॉरेस्टिंग झालं अर्ध्या एकरामध्ये. हा 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 त्या विहिरीच्या सगळ्या बाजूला त्या महिलेने झाडं लावलेली आहेत. बर आणि ही जी झाडं आहेत या झाडामुळं हळूहळू त्या विहिरीत पाणी जास्त दिवस टिकायला लागलं. बर. आणि आता परिस्थिती अशी आहे की इतर ठिकाणचे लोक त्या महिलेच्या विहिरीवरती येऊन पाणी करतात. एक व्यक्ती सुद्धा बदल घडवू शकते. एक व्यक्ती अर्ध्या एकराचं क्षेत्र आणि डेन्स प्लांटेशन केलेलं अशा अवस्थेमध्ये, त्याच्यात काही फळझाड आहेत, काही तिथली स्थानिक झाड आहेत, सगळी सहज उपलब्ध होणारी रोपं त्या महिलेने लावलेत आणि त्याच्यातून ती भाग. याच्यासाठी फार मोठं टेक्निक काय तिनं वापरलेलं नाही आहे, साध्या गोष्टी तिनं अंमलात आणल्या. साध्या गोष्टी आहेत. दुसरं केरळमधलंच अब्दुल करीम नावाच्या व्यक्तीचं उदाहरण आहे बरं. आणि हे आपल्याला वेबसाईटवरती खूप मोठ्या प्रमाणात ही स्टोरी उपलब्ध आहे. अब्दुल करीमला एका वेगळ्या कारणासाठी जंगल तयार करायचं होतं, त्याला त्याचं घर जंगलात बांधायचं होतं. बर आणि त्याचं कारण म्हणजे त्याची बायको ज्या गावातून आलेली होती, म्हणजे हे थोडंसं इंटरेस्टिंग भाग आहे म्हणून सांगतो. बर तर तिच्या घराभोवती चहूकडे जंगल होतं आणि आपल्या गावामध्ये आपल्या घराच्या भोवती आजूबाजूला कुठेच झाडं नाही. तर आपलं एक घर जंगलामध्ये बांधायचं असं त्याने ठरवलं. बर पडीक जमीन घेतली बर. आणि पडीक जमीन घेतल्यानंतर तिथे त्याने झाडं लावायला सुरुवात केली. मोठ्या प्रमाणात झाडं लावली. 10 एकराचे आता साधारण त्याने 35 एकराचं जंगल तयार केलेलं आहे. आणि 35 एकराचं जंगल तयार केल्यानंतर आजूबाजूच्या 10 गावातली पाणी टंचाई नष्ट झाली त्या एकट्या व्यक्तीमुळे. एकट्या सर व्यक्ती. 35 एकर मध्ये करणं म्हणजे आजच्या काळामध्ये एवढी मोठी महत्वाकांक्षा असणं मला वाटतं दुर्मिळच उदाहरण आहे सर. दुर्मिळ आहे, पण त्याला चांगल्या हेतूनं केलेल्या चांगल्या कर्माचं फळ असं मिळालं हा की इंडियन ऑइलनं बर त्याला ब्रँड अँबॅसेडर नेमलेलं आहे अरे वा. आणि बरं. त्याला एक पेट्रोल पंप दिलेला आहे जगण्याचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणून. बरं. आणि त्या व्यक्तीनं 35 एकरामध्ये जंगल उभा केलं. त्याचं स्वप्न होतं तसं त्याच्यामध्ये टुमदार घर बांधलं. हा. पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना तो तिथे येऊ देतो आणि त्या लोकांना अट मात्र एक असते, त्या 35 एकरामध्ये कुठल्याही प्लॅस्टिकची वस्तू आणायची नाही, बर कुठल्याही आतमध्ये बाकीच्या कुठलाही कचरा करायचा नाही. तिथं आहे त्या कचऱ्यावरूनच तुम्ही चालत जायचं. म्हणजे कचरा म्हणजे झाडाची पानं आहेत, होय. त्या निसर्गाचा आनंद घ्यायचा, अभ्यास झाडाची करायचा. पानं ही जी रस्त्यावरती पडलेली आहे, पायवाट असेल कदाचित त्या ठिकाणी, त्या ठिकाणी कुठली फांदी मोडायची नाही, तिथल्या जंगलाला कुठल्याही हानी पोचवायची नाही. अशा पद्धतीने 100 कोटी रुपयाला काही वर्षापूर्वी ते जंगल विकत मागितलं होतं काही उद्योग समूहाने. बर त्याने विकायला नकार दिला. ते पर्यावरण अभ्यासाचं केंद्र आणि त्याचं निवासस्थान म्हणून आजही ते आहे. अब्दुल करीम या नावानं सर्च केलं, अब्दुल करीम बरं. फ्रॉम केलेला, तरी ते माहिती मिळते. तर अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी झाडांचा उपयोग पाण्यासाठी केला आणि त्याचे पाण्याच बाबतीतले रिझल्ट हे अमेझिंग आहेत, आश्चर्यकारक आहेत. त्यामुळं आपल्याकडे सुद्धा पाण्याचं आपल्याला जर साठवणूक करायची असेल, बर पाणी जर आपल्याला सांभाळून ठेवायचं असेल तर झाडं ही खूप बेसिक आहे. बरोबर. जल, जंगल आणि जमीन ह्या तिन्ही त्रिकोणामध्ये एक बॅलन्स साधणारी गोष्ट म्हणजे झाड आहे. खरं. आणि त्या झाडांचं आपण खूप चांगल्या पद्धतीने जतन करायला करणं आवश्यक आहे. बरोबर. पाणी एकदा वापरल्यानंतर त्याचा पुनर्वापरही आपल्याला करता येतं. हो हे संशोधनाअंती सिद्ध सुद्धा झालेलंच हो. आहे. ETB प्लांट्स जे आहेत हो ते बऱ्याच ठिकाणी आता कार्यरत आहेत. तर ते सर ती संकल्पना नक्की काय आहे ETB प्लांट्स? आपण जे पाणी वापरतो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ते पाणी घाण झालेलं असतं. आता मनुष्य वस्ती, नागरी वस्ती ज्या ठिकाणी आहे तिथं मूत्र आणि मैला मिश्रित पाणी असतं.
साबण मिश्रित पाणी आपण आंघोळीच्या आणि बाकीच्या केमिकल मिश्रित पाणी असतं. कारखाने जे आहेत ते कारखाने त्यांच्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कारणासाठी वापरलेलं जे पाणी असतं ते रसायन मिश्रित पाणी जे आहे ते पाणी बाहेर सोडत असतात. चर्मोद्योगासारखा उद्योग असेल, पेपर इंडस्ट्री असेल, या ठिकाणी रंग घालवण्यासाठी वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात आणि ती मानवासाठीच नव्हे तर सजीवांसाठी घातक आहेत अशी केमिकल्स त्याच्यामध्ये मिसळतात आणि ते जे पाणी असतं ते पाणी शेवटी नदीकडे जातं आणि त्याच्यामुळे नद्या प्रदूषित होतात. प्रदूषणाची समस्या मोठीच आहे, ही समस्या फार मोठी आहे. तर हे जे पाणी असतं या पाण्यातले सजीवासाठी घातक असणारे घटक कमी करणं, काढून टाकणं आणि ते पाणी वेगळ्या कारणासाठी वापरणं ही म्हणजे प्लॅन्टची संकल्पना. त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जर वाढवलं तर आपोआपच घातक घटक जे आहेत ते घटक कमी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर ह्या 2-3 गोष्टी असतात की ऑक्सिजनचं प्रमाण वाढवल्यानंतर त्याच्यामध्ये शुद्धतेचं प्रमाण वाढत जातं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पनांचा वापर करून ह्या प्लॅन्टची उभारणी केली जाते. आता शिवाजी विद्यापीठापुरता जर विचार करायचा झाला तर आपल्या विद्यापीठामध्ये 2 प्लॅन्ट आता कार्यान्वित आहेत आणि 1 प्लॅन्टची बांधणी चालू आहे. तो प्लॅन्ट सुद्धा आता हा पावसाळा संपला की आम्ही वापरायला सुरुवात करू शकू. तर अशा पद्धतीने ते पाणी वापरणं आणि ते पाणी नंतर परत वेगवेगळ्या कारणासाठी वापरात आणणं हे अत्यंत महत्वाचा भाग याच्यामध्ये, ज्याच्यामुळे प्रदूषणाचं आणि त्यातही नद्यांच्या प्रदूषणाचं प्रमाण हे खूप कमी होणार आहे. इथं एक उदाहरण मला जाणीवपूर्वक सांगावंसं वाटतं. त्यामध्ये इंग्लंड मधल्या अनेक मोठ्या शहरामधून जाणारी नदी थेम्स नदी 50-60 वर्षापूर्वी या नदीला मृत नदी असं घोषित केलेलं होतं. आता एखादा जलसाठा मृत होतो म्हणजे जळक्या पाण्यासारखंच हे झालं. तर मृत पाणी ही संकल्पना एक आहे. मृत पाणी म्हणजे ज्याच्यात जे पाणी तिथल्या मूळ जैवविविधतेला घातक आहे, मूळ कुठलेही घटक तिथे तग धरून राहू शकत नाही असा पाणीसाठा म्हणजे मृत पाणीसाठा. तर तशा पद्धतीची ती पूर्ण नदी झालेली होती. आणि याचा दुष्परिणाम असा होत होता की त्या भागामध्ये कॉलरेची साथ पुन्हा पुन्हा येत होती आणि खूप मोठ्या प्रमाणात मृत्यू होत होते. म्हणजे प्रदूषण हेच कारणीभूत आहे 100%. हे जे साथीचे रोग आहेत पाण्यातून पसरणार. तर हे लक्षात आल्यानंतर तिथल्या लोकांनी जास्त मनावर घेतलं आणि शासनानं त्या लोकाग्रहाला साथ दिली आणि थेम्स नदीचं पुनरुज्जीवन करायचा प्रकल्प हाती घेतला आणि सगळं त्याच्यामध्ये पडणारं जे पाणी होतं ते पाण्याची प्रक्रिया करावी आणि ते पाणी वेगवेगळ्या कारणासाठी वापरावं, दूषित पाणी त्या नदीत मिसळू नये अशा पद्धतीनं प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू झाले. उद्योगाला त्याच्यासाठी सरकारनं सक्ती केली आणि ती सक्तीनं अंमलबजावणी केली आणि नंतर त्या नदीचं रूप हळूहळू आपोआप बदलायला लागलं आणि आता जगातल्या सर्वात कमी प्रदूषण युक्त नद्यांमध्ये तिचा समावेश होतो. म्हणजे सर्वात चांगल्या पाण्याच्या नदी असं म्हणून त्या थेम्स नदीकडे बघितलं जातं. थोडंसं तुम्हाला थांबवतो मी. विशाल कोकाटे आहेत जे कमेंटमध्ये आपल्याला विचारतायत की त्यांच्या महापालिकेचे एफर्ट्स जे आहेत पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी असतात किंवा पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठीच, तर ते तितकेशे चांगल्या प्रकारे सुरू नाही आहेत. तर मगाशी आम्ही जे आता सांगितलं सरांच्या माध्यमातून थेम्स नदीचा जो प्रोजेक्ट आहे त्यांचा आदर्श आपल्या महापालिकेने घ्यायला हरकत नाही. म्हणजे आपल्या महापालिकेकडून कदाचित आता जर योग्य पद्धतीने व्यवस्थापन होत नसेल तर ही जी काय आदर्शवत उदाहरण आहे ती वापरायला हरकत नाही. सर महापालिकेला मी याच्यामध्ये बिलकुल दोष देणार नाही हेही मी अगदी कोकाटे साहेब स्पष्ट करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे की मी आत्ता थेम्स नदीचं उदाहरण सांगत असतानाही म्हटलं की लोकाग्रहास्तव ही चळवळ सुरू झाली. लोकांचा सहभाग याच्यामध्ये महत्वाचा आहे आणि महापालिका ही आपली आहे. आपण निवडून दिलेले तिथे महापौर आहेत, आपण निवडून दिलेले नगरसेवक असतात. त्यामुळं आपण या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. आपल्या गटारामध्ये एकही प्लॅस्टिकचा तुकडा पडणार नाही. महापालिकेने काढावा ही अपेक्षा ठीक आहे, पण त्याच्यामध्ये पडणार नाही याची काळजी माझ्यापासून सर्वांनी घेतली पाहिजे. मी सगळ्यांनी घेतली पाहिजे असंही म्हणत नाही, माझ्यापासून सर्वांनी घेतली. मी त्याच्यामध्ये बाकीचं
म्हणजे सॉलिड वेस्ट टाकत असताना सुद्धा प्लॅस्टिक आणि भाज्यांचा कचरा एकत्र टाकायला नाही पाहिजे, प्लॅस्टिक वेगळं ठेवलं पाहिजे, मुळात प्लॅस्टिकचा वापर आपण थांबवला पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत की ह्या प्रत्येकानं करायला पाहिजे. महापालिका किंवा कुठलंही शासन, कुठलंही प्रशासन त्याच वेळेस यशस्वी होऊ शकतं ज्या वेळेस त्याला प्रत्येक व्यक्तीची साथ लागते. लोक चळवळीशिवाय हे शक्य नाही. चळवळीशिवाय शक्य नाही. आणि त्यामुळं याच्यामध्ये आपण महानगरपालिकेकडे जाणारं जे पाणी असेल ते आपल्याकडून जात असताना त्याच्यामध्ये कचरा जाणार नाही, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी जाणार नाही. सुदैवानं कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब मल्लीनाथ कलशेट्टी सर हे एक आदर्श उदाहरण आहे की ज्यांनी इतरांना सांगितलं नाही तर स्वतः पहिल्यांदा जयंती नाल्यामध्ये उतरले आणि त्यानंतर पुढे मागच्या वर्षीच्या महापुराची व्याप्ती जी आहे ती अजून वाढली असती जर नाले सफाई झाली नसती सर. हो, त्यामुळं महापालिकेला आपण सर्वांनी साथ द्यायला पाहिजे त्यांचे जे प्रयत्न आहेत त्याच्यामध्ये, तर हा प्रकल्प यशस्वी होऊ शकतो. थेम्स नदीच्या बाबतीत हेच घडलेलं आहे. लोकांनी तिथल्या खूप मनावरती घेतलं आणि त्याला महापालिकेने साथ दिली. आता आपण महापालिकेला साथ द्यायला पाहिजे असं मी म्हणेन, कारण महापालिका प्रयत्न करते पण ते तितकेसे तुमच्या म्हणण्याप्रमाणे यशस्वी होत नाही. तर त्याच्यामध्ये आपला सहभाग आपण प्रत्येकानं वाढवला पाहिजे. त्याच्यामध्ये कमीत कमी घाण कशी होईल हे बघितलं पाहिजे. पाणी मुळात ईटीपी प्लॅनकडे जाणारं जे पाणी असतं ते पाण्याचा वापर आपण काटकसरीने करायला पाहिजे. आता 2 उदाहरणं जी सांगितली, एक तुम्ही सांगितलं, एक मी सांगितलं. दाढी करणे, याच्यासाठी ब्रश करणे, याच्यासाठी पाणी कमीत कमी वापरायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर ईटीपी प्लांट वरती सुद्धा मोठा लोड येणार नाही आणि त्या माध्यमातून मग ईटीपी प्लांट अधिक कार्यक्षमतेनं काम करू शकतात. त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ महापालिकेला पाहिजे, मग तो प्रकल्प 100% सर. गंगा प्रदूषण असू दे किंवा कोल्हापूरची पंचगंगा नदीचं प्रदूषण असू दे, कुठल्याही नदीचं प्रदूषण असू दे, ते रोखण्यासाठी महापालिकेला एक सुजाण नागरिक म्हणून स्वतःपासून तयारी करून स्वतः जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मग अगदी ते आपल्या घरातून बाहेर पडणारे जे सांडपाणी आहे तिथं पासून नदीमध्ये निर्माल्य जे आपण टाकतोय तिथपर्यंत. अगदी बरोबर. तर पुढच्या टप्प्याकडे मी मुद्दाम एका वळतो ते म्हणजे आपला पूर्ण देशच कृषी प्रधान आहे सर. आणि पाण्याचा जास्तीत जास्त वापर जो आहे, अगदी मगाशी सर तुम्ही उल्लेख केला की दुष्काळी भागामध्ये साखर कारखाने जास्त आहेत, जे उसासारखी शेती तिथे घेतली जाते ज्याला पाणी जास्त लागतं. शेतीसाठी हा वापर जो पाण्याचा होतोय तर तो कमी करण्यासाठी काही सिंचन प्रकल्प आहेत सर, म्हणजे त्याच्याविषयी सांगितलंच पाहिजे असं मला वाटतं. शेतीसाठी पाणी जे आहे ते पाणी आवश्यक आहे, पण इथे सुद्धा आता थोडासा परत आणखी आपण वेगळ्या पद्धतीनं त्याच्याकडे चाललेलो आहे आणि त्याच्यामध्ये नियोजनबद्धता जशी पाहिजे तशी नाहीये. उदाहरणार्थ आता सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण मी सांगितलं की सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतातले सगळ्यात जास्त महाराष्ट्रातले तरी सर्वात जास्त साखर कारखाने आहेत. त्या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त भाग हा दुष्काळी भाग आहे. बार्शी तालुक्यासारखा भाग असेल, इकडे मंगळवेढा असेल, मोठ्या प्रमाणात तिथे पाण्याची पाऊस पडतच नाहीये. तर त्या भागामध्ये ऊसासारखी शेती करणं हे गैर आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग जो येतो तो म्हणजे ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर. तुषार सिंचन सुद्धा आहे. तुषार सिंचनापेक्षा सुद्धा ठिबक सिंचन, तुषार सिंचन या 2 महत्वाच्या गोष्टी. ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचन या 2 पद्धतीकडे मी येतोय. त्याच्यामुळे पाणी थेट मुळाच्या पर्यंत जातं आणि त्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर. अगदी आता कोल्हापूर सारख्या भागामध्ये सुद्धा उसाला पाणी देण्याची डुबुक पद्धती आहे. प्रचंड ती पाटाची पद्धत जी आहे ना ग्रामीण सर, डुबुक पद्धतीच म्हणतात. दगड टाकायचा आणि त्याचा डुबुक आवाज आला की आपल्या त्या कोपऱ्यात पाणी गेलं असं समजायचं. ह्या पद्धती आता कालबाह्य झालेल्या आहेत, या आपण बदलल्या पाहिजे आणि त्यानुसार पाण्याचा वापर जो शेतीसाठी आज 70% होतोय तो कमी करून आपण पाणी इतर कारणासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध कसं होईल याच्याकडे जायला पाहिजे. शेतीला पाणी मिळालंच पाहिजे. जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देणं त्याच्यामुळे शक्य होणार आहे. आज बागायती क्षेत्र जे आपलं मर्यादित आहे ते क्षेत्र वाढवता येणं शक्य आहे आणि त्याच्यामुळं आपण ह्या जलसिंचनाच्या पद्धती, आधुनिक पद्धती स्वीकारल्या पाहिजेत. त्यानुसार प्रयत्न केले पाहिजेत. सरकारने मागे आणलेलं होतं की ठिबक सिंचन पद्धती जर ऊसाला वापरली तरच तुम्हाला ऊस लावता येईल आणि तरच ते त्या पद्धतीने कडक नियमावली जारी व्हायची असेल सर मला वाटतं कदाचित, पण भविष्यामध्ये ही वेळ येईल. त्यांनी अनुदानाची घोषणा केलेली होती, पण अनुदान सुद्धा न मिळवता आपणच जर या पद्धतीनं काम करायला सुरुवात केली तर
टाटांचं जे मी वाक्य सांगितलं की पैसा जरी तुमचा असला तरी साधनंही सर्वांची आहेत. पाणी हे सर्वांसाठी आवश्यक असणारा घटक आहे. त्यामुळं पाण्याचा वापर कमी होईल आणि पाण्याचा वापर कमी झाला म्हणजे जास्तीत जास्त लोकांना त्या पाण्याचा वापर करता येईल. हा एक चांगला सर्वसमावेशक विचार आपण प्रत्येकानं ठेवला पाहिजे आणि राष्ट्रीय विकासासाठी हे दिलं जाणारं योगदान आहे. ठिबक सिंचन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर करणं म्हणजे आपण राष्ट्राला योगदान देतोय, राष्ट्राच्या प्रगतीला एक हातभार लावतोय. कसा तर आपल्या शेतातून जे उत्पन्न निघणार होतं ते तर निघणारच आहे, पण त्याच्यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध होऊन त्याच्या शेतातून अधिकचं उत्पन्न निघणार आहे आणि म्हणून ते राष्ट्राला योगदान आहे. या पद्धतीनं प्रत्येक शेतकरी, प्रत्येक नागरिक देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊ शकतो. मात्र तो त्यानेच करायचंय, दुसऱ्याने नाही. म्हणून ह्या पद्धती स्वीकारल्या पाहिजे. त्याच्यात आपण फार मोठं राष्ट्रकार्य करतो ह्याची जाणीव प्रत्येकानं करून घेतली पाहिजे आणि तर हे शक्य आहे. तर या पद्धतीने जर आपण गेलो तर शेतीसाठी लागणारं पाणी जे आहे ते प्रमाण कमी होईल किंवा जे पाणी उपलब्ध आहे ते पाणी वापरून जास्त शेती बागायत करता येईल. तर त्याच्यामुळं त्या शेतीसाठीचं जे पाणी आहे ते पाणी आपण त्या पद्धतीनं विचार करून वापरायला पाहिजे. आणि शेतीनंतर मग जर समजा आपण हे पाणी कमी प्रमाणात वापरायला लागलो तर आपोआप ते उद्योगासाठी वापरायला लागेल. ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या भागामध्ये आपल्याला पाणी पुरवता येणं शक्य बरोबर, त्या गोष्टी याच्यातून साध्य करता येईल. शेतीच्या पाण्याचं नियोजन जे योग्य पद्धतीने आपण केलं तर दुष्काळी भागामध्ये सुद्धा निश्चितपणे आपण पाणी पोचवू शकतो. तर मला या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची ते म्हणजे कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ जे आहे ते पाण्याच्या बाबतीमध्ये आता ओळखलं जाते जगभरामध्ये. पाणीदार विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाची ओळख झालेली आहे आणि ही ओळख निर्माण करण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं कृतिशील ज्यांनी काम केलंय ते शिंदे सर आपल्याबरोबर आहेत. मुद्दाम मी कृतिशील म्हणतोय कारण की शिवाजी विद्यापीठ हे महापालिकेचं पाणी आधी वापरत होतं आणि आता महापालिकेचं एकही थेंब पाणी इथं वापरलं जात नाही. शिवाजी विद्यापीठामध्ये भाषा विभाग त्याच्या पिछाडीमध्ये आणि संगीतशास्त्र विभाग याच्या पिछाडीस 2 मोठी तळी निर्माण झाली. ती निर्माण केली गेली त्याच्या मागचा हेतू काय आहे? इथं पुरातन काळातील विहिरी सुद्धा आहेत शिवाजी विद्यापीठामध्ये. त्याचं सुद्धा गाळ काढून पुनरुज्जीवन केलं गेलं आणि मगाशी जो उल्लेख झाला तो म्हणजे ETB प्लॅन्ट हा सुद्धा शिवाजी विद्यापीठामध्ये. तर सरांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो शिवाजी विद्यापीठाला पाणीदार विद्यापीठ केल्याबद्दल. आणि आता जाणून घेऊयात पाणीदार विद्यापीठ संकल्पना कशा पद्धतीनं आपण साकार केली. सर्वप्रथम मी हे स्पष्ट करू इच्छितो की विद्यापीठानं स्वतःचं पाणी वापरावं ही प्रामाणिक इच्छा प्रथम कुलगुरू अप्पासाहेब पवार साहेब यांच्यापासून होती. हे मुद्दा मी स्पष्ट करतो कारण कुठलीही गोष्ट ही एका रात्रीत किंवा एका व्यक्तीमुळे होत नसते. कदाचित त्याचं पूर्णत्व एखाद्या व्यक्तीच्या कालखंडामध्ये येऊ शकतं. अप्पासाहेब पवार सर ज्यावेळेस या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून कार्यरत होते त्या काळामध्ये विद्यापीठामध्ये असणाऱ्या विहिरी ज्या आहेत त्या विहिरीचं पाणी विद्यापीठाने वापरावं असा त्यांचा विचार होता आणि अधिकची संसाधनं निर्माण करावीत हाही हेतू होता. त्यासाठी त्यांनी 1965 मध्ये कोळी म्हणून एक सुपरिटेंडेंट इंजिनियर होते जे जलसंधारण विभागामध्ये कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना विद्यापीठात बोलावलं होतं आणि हा 853 एकराचा परिसर पूर्ण पाहायला लावला होता आणि त्यासाठी त्यांनी सगळी पाहणी केल्यानंतर सुतार विहिरीपासून आत्ताच्या पर्यावरणशास्त्र विभागापर्यंत एक पाईपलाईन टाकून विद्यापीठानं स्वतःचं पाणी स्वतः वापरायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये विद्यापीठाची विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली, अधिविभाग मोठ्या प्रमाणात वाढत गेले. मात्र त्या प्रमाणामध्ये विद्यापीठाचे स्वतःचे पाण्याचे साधनं जे आहेत, संसाधनं जी आहेत ती विकसित होत गेली नाही. मला वाटतं राजाराम तलावाचं पाणी पहिल्या टप्प्यामध्ये आपण वापरत होतो. हो, आताही आपण राजाराम तलाव वापरतो. पण मग नंतरचा टप्पा काय झालं की ज्यावेळेस 1998-99च्या दरम्यान इथल्या बागांना पाणी कमी पडायला लागलं आणि मग विद्यापीठाचं एक पाण्याचं स्वतःचं सोर्स असावा या संकल्पनेतून 99 साली भाषाभवनच्या तिथला तलाव बांधायचं ठरलं आणि भाषाभवनचा तलाव बांधला. तो तलाव बांधल्यानंतर त्या तलावामध्ये पाणी टिकत नव्हतं
अनेक वर्ष पाणी त्या तलावामध्ये म्हणजे टिकलं. पावसापुरतं ते पाणी भरायचं. यायचं नाही, तेही येत नव्हतं, बरं. अतिशय कमी, कारण त्याचं पाणलोट क्षेत्र जे आहे बरं. ते खूप कमी आहे. हां, हां, हां. मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं विद्यापीठानं स्वतःचं पाणी स्वतः वापरावं ही संकल्पना माणिकराव साळुंखे सर कुलगुरू असताना त्यांनी सांगितलं. जोर धरायला लागली. बरं. आणि माणिकराव साळुंखे सर कुलगुरू असताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना, त्यावेळेसचे तत्कालीन संचालक BCUD बरं. डॉक्टर BL पाटील सर, जे आज दुर्दैवानं नाहीत, पण ह्या मंडळींनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्यानं विद्यापीठामध्ये पाणीदार विद्यापीठ कसं बनवता येईल याच्याबद्दल, पाणीदार वगैरे शब्द त्यावेळेस नव्हते आणि आज आम्ही जलयुक्त विद्यापीठ म्हणतो, कारण बरं. जलयुक्त शिवारची जलयुक्त विद्यापीठ ही संकल्पना आम्ही त्यावेळेसपासूनच सुरुवात केलेली होती. हो, हो. तर हे विद्यापीठ पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण व्हावं असा साळुंखे सरांनी प्रयत्न सुरू केला. आणि मग त्याच्यासाठी सुतार विहिरीतला गाळ काढला, तिथली पाईपलाईन पुन्हा ऍक्टिव्हेट केली. बरं. ते पाणी शुद्धीकरण करण्यासाठी स्वतःचा एक प्रकल्प आत्ताच्या ग्रंथालयाच्या पुढच्या बाजूला, बरं. ETP प्लॅन आपण म्हणतो त्याला. नाही, जलशुद्धीकरण जलशुद्धीकरण प्रकल्प. म्हणजे जे महानगरपालिकेचे असतात तशाच पद्धतीचा, ओके. फक्त आमच्या गरज भागवेल असा हां. आम्ही सुरू केला. अर्थात गरज म्हणजे पुढच्या 10 वर्षाच्या प्रगतीचा विचार करून गरज आम्ही धरली. असा प्रकल्प तिथे सुरू केला आणि सुतारविहिरीतला गाळ काढल्यानंतर तिथून पाईपलाईन आपण त्या जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत आणली. बरं. हे साळुंखे सरांच्या काळात सगळ्या गोष्टी आपण केल्या. त्याचबरोबर राजेंद्रसिंह राणा सरांना साळुंखे सरांच्या काळामध्ये विद्यापीठात बोलावलं होतं. बरं. त्यावेळेस कोल्हापुरातली बरीच मंडळी त्यांच्या समवेत होती आणि राणा सरांनी संगीतशास्त्र तलावाची साईट सुचवली. बरं. कमीत कमी खर्चामध्ये इथे तुम्हाला एक तलाव बांधता येईल की ज्याचं पाणी नंतर तुम्हाला उपयोग तो तलाव नंतर पूर्णपणे नवीन बांधला. नवीन बांधला. बरं. नाही, भाषाभवनचा तलाव झाला 2000 साली बांधला, बरं. पण इकडचा एक नव्या तलावाची हो, हो, निर्मिती झाली. आणि मग जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत आलेलं पाणी जे आहे ते आम्ही ऑगस्ट 2007-08 पासून बरं. साधारणपणे ते वापरायला लागलो. बरं. मात्र काय झालं की ऑगस्ट 2005 सालापासून बरं. त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर भाषाभवनचा तलाव भरला पाहिजे ही संकल्पना साळुंखे सरांनी उचलून धरली बरं. आणि त्याच्यामध्ये पाणी कसं नेता येईल हे शोधायचा प्रयत्न केला. मग डॉक्टर GS कुलकर्णी, जे अभियांत्रिकी विभागाचे आमचे उपकुलसचिव आहेत, बरं. नंतर काही काळ कॅप्टन सोनजे यांच्याकडे पण त्या विभागाचा चार्ज होता, या मंडळींनी काही प्रयत्न केले आणि त्या तलावामध्ये पाणी नेलं. राष्ट्रीय सेवा योजनेनं त्याच्यातलं खूप मोठं योगदान दिलेलं होतं आणि भाषाभवनमध्ये सगळ्या बाजूने पाणी आणून भाषाभवनचा तलाव आम्ही पहिल्यांदा 2005 साली भरला. बरं. मात्र तो तलाव पुन्हा हां. जानेवारी महिन्यामध्ये कोरडा पडला. एवढा पाण्याचा उपसा झाला. उपसा नाही, पाणी पाणी पाझरलं. झिरपलं की पाझरलं. आणि असाच ट्रेंड साधारणपणे सुरू राहिला. बरं. मात्र दरम्यानच्या काळामध्ये हा आमचा महामार्ग झाला. खरं. पुणे बेंगलोर महामार्ग. हो. आणि हा महामार्ग होत असताना पाण्याच्या बाबतीतले जे संसाधनं आहेत ती तशीच राहतील याची काळजी घेतली गेली नाही आणि परत आमचा भाषाभवनचा तलाव कोरडा राहायला लागला. म्हणजे आपला हायवे झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ समोरचा या जो तलावात आहे, पाणी येणं थांबलं भाषाभवनच्या. म्हणजे असा वेगळा मगाशी आपण जे सांगितलं की तुम्ही ज्यावेळी हे असे प्रोजेक्ट करताय हो. तेव्हा असा विचार झाला पाहिजे की नैसर्गिक संसाधनं जी आहेत ती शाबूत राहिली राहिली पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की या प्रतिकृती परिणाम झालेला आहे. झालेला आहे. बरं. मग परत हे पाणी परत कसं नेता येईल याचा विचार तोपर्यंत आम्ही कुणीच करत नव्हतो. बरं. 14-15ला मात्र एक थोडासा टर्निंग पॉईंट आला. तो असा की 14-15चा दुष्काळ जो पडला हो. तो महाराष्ट्रभर त्याची तीव्रता खूप मोठी होती आणि त्याचे फटका कोल्हापूर नगरीला बसला. आणि ज्याला पाणीदार कोल्हापूर आपण म्हणतोय, जिल्हा म्हणतोय सर, त्याला सुद्धा फटका बसतो. त्याच्यातला 2 पद्धतीने ते मला खूप खटकलं. एक म्हणजे राजर्षी शाहू महाराज, ज्यांचं नाव पूर्ण देश एक समाज सुधारक म्हणून घेतो. खरं. आणि समाज सुधारक हा फक्त सामाजिक घडामोडीचा नव्हता, तो इथल्या संसाधनाच्या बाबतीत सुद्धा सुधारणावादी विचार करणारा, स्वयंचलित दरवाजे बसवणारा, राधानगरी धरण अशा पद्धतीचा लोकोत्तर राजा आजही सर आपण वापरतो. अशा पद्धतीचा राजा असलेल्या या शहरामध्ये महानगरपालिकेला निर्णय घ्यावा लागतो की आम्ही 1 दिवसाआड पाणी पुरवतो. ही मला खटकलेली एक गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे याच विद्यापीठाचा मी विद्यार्थी आहे आणि मी विद्यार्थी असताना उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही मोर्चा काढला होता
बर. आणि 14-15ला पाणी टंचाई निर्माण झाली. महानगरपालिका 1 दिवसाआड पाणी देणार असं महानगरपालिकेने सांगितलं. आणि मग त्यावेळेस मीच अधिकारी म्हणून असा निर्णय घेतला की विद्यार्थ्याचं सत्र पाणी उपलब्ध करून देऊ शकत नाही म्हणून 1 महिन्याने कमी करायचं. बर. आणि या 2 गोष्टी खूप खटकणाऱ्या आणि झोंबणाऱ्या होत्या. एक खरं व्यक्ती म्हणून हो. संवेदनशील माणसाला कुठल्याही त्या खटकल्या असते. पण नक्कीच तुम्ही सर विद्यार्थी दशेमध्ये स्वतः मोर्चा काढलेला होता आणि आता अधिकार दशेमध्ये आल्यानंतर त्याच्या उपाययोजना आपण जर केल्या नाही तर ते दुर्दैव आहे. तर निश्चितपणे विचार झाला असेल सर. त्या क्षणाला मी कुठलाच उपाय करू शकत नव्हतो. बरं. पण ही खटकलेली गोष्ट जी होती ती खूप विचार करायला लावायला लागली. बरं. आणि मग साळुंके सरांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं, आप्पासाहेब पवारांनी जे प्रयत्न केलेले होते, हे सगळे जे गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुन्हा हा प्रकल्प आता आपण 6 महिने महानगरपालिकेचं पाणी घेत नाही, वर्षभर कसं घेता येणार नाही, हे एक मनात विचार सुरू झाला. सुदैवानं आमच्या इंजिनिअरिंग विभागाचे आत्ताचे उपकुलसचिव डॉक्टर GS कुलकर्णी सर हे खूप सकारात्मक पद्धतीने साथ देणारे, चांगल्या प्रयत्नाने ते खूप स्वतः पुढे राहतात. नंतर बाकीची मंडळी आपोआपच त्यांच्याबरोबरचे. हे सगळं घडत असताना योगायोगाची गोष्ट अशी घडली की जन्मभूमी आणि कर्मभूमी दुष्काळाचीच पार्श्वभूमी असलेले देवानंद शिंदे सर या ठिकाणी कुलगुरू म्हणून आले त्याच कालखंडामध्ये. ज्यांना जाणीव होती पाण्याची, ज्यांना जाणीव होती पाण्याची. आणि मग त्यांनी इथे विचारताना एक प्रश्न विचारला की बाबा इथल्या समस्या काय आहेत. म्हणलं बाकी सगळं तर अलबेल आहे, फक्त यावर्षी आपण औरंगाबाद सारखीच 1 महिन्यानं विद्यार्थ्यांचे सत्र कमी केलं आणि ते पण राजर्षी शाहूंच्या नगरीत घडलं. विद्यापीठाला असा अप्रिय निर्णय घ्यावा लागला. ही एक फार मोठी गोष्ट घडली. ज्यांनी जलव्यवस्थापनाचा संदेश दिला शिवाजी महाराज त्यांच्या नावाने शिवाजी विद्यापीठ आहे. तर हे बोलल्यानंतर त्याने विचारलं की काय करावं लागेल. म्हणलं उपाय अगदी साधे आहेत, कारण तोपर्यंत म्हणजे आम्ही हा घेतलेला निर्णय फेब्रुवारीतला होता, देवानंद शिंदे सर जूनमध्ये रुजू झाले. आणि मग याच्यावर उपाय काय, तोपर्यंत आमचा एक आराखडा तयार होता कुलकर्णी साहेब आमचा. आम्ही सांगितलं की बाबा याला फार काही खर्च करायची गरज नाहीये, एक छोट्या काही गोष्टी कराव्या लागतील आणि त्या गोष्टी केल्या तर होऊन जाईल, बिंदास्त करा. म्हणजे हे सक्सेसफुल करण्यासाठी जे जे लागेल त्या गोष्टी आपण करत जाऊया. आणि मग आम्ही पूर्ण क्षमतेनं पूर्ण वेगानं सगळ्या गोष्टी हाती घेतल्या. त्यावेळेस योगायोगानं कुलसचिव म्हणूनही माझ्याकडे चार्ज होता, त्यामुळं यंत्रणा राबवणं थोडंसं शक्य झालं फास्ट. आणि मग आम्ही चरी खोदणं, हो, जे पाणी आमचं महारस्त्या किंवा हमरस्त्यामुळं वाया जात होतं ते पाणी पुन्हा आमच्याकडे कसं घेता येईल याच्यासाठी चरी घेणं, हे सगळं आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि सगळ्यांचे प्रयत्न प्रामाणिक होते. त्या प्रयत्नाला आम्हाला चांगलं यश मिळालं. पाणी हे उताराच्या दिशेने जातं. आम्ही अनेक ठिकाणी उताराच्या विरुद्ध पाणी नेलंय. हे नेण्यासाठी खूप मोठ्या खोलवर चरी घेतल्या आणि ते पाणी त्या तलावापर्यंत कशा पद्धतीने जाईल असं बघितलं. म्हणजे चढ उतार या दोन्हीचा अभ्यास करावा लागला सर, चरीपर्यंत तलावापर्यंत पाणी पोहोचवण्यास. हो, जी काही आम्हाला बघणारे जे होते ते सांगायचे सर हे शक्य नाही, पण आमच्या इंजिनिअरिंग विभागाची साथ आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या दोन्ही प्रामाणिक प्रयत्न याच्यातून आम्ही ते करत गेलो आणि आम्हाला ते सक्सेस मिळत गेला. हायवेमुळं आमचं जे पाणी बाहेर चाललेलं होतं ते पाणी पूर्ण आम्ही आत घेतलं आणि आमचा तलाव हा 2016, 17, 18, 19 दरवर्षी भरलेला आहे. यावर्षी सुद्धा 100% भरणार याची आम्हाला खात्री आहे. ओव्हरफ्लो होता तो तलाव. आणि मग तो तलाव सुद्धा भरला तरी पहिल्या वर्षी परत तो तलाव कोरडा पडला. हो, तुम्ही आम्ही मग ठरवलं हे पाणी वापरायचं कसं, तर तलावातलं पाणी कुठे जातं, जमिनीत जातं. मग आम्ही विहीर घेतली. हो, आणि त्या विहिरीच्या माध्यमातून आम्ही 16 पासून कंटिन्युअस म्हणजे महानगरपालिकेचं पाणी 100% घेणं बंद केलं आणि आज आम्ही हे करतोय. त्यानंतर पुढचा टप्पा जो होता तो छत्रपतींची जलनीती ही वाचलेली होती. आणि प्लॅन बी तुमचा तयार असला पाहिजे. खरं. मग विहिरींची संख्या वाढवली पाहिजे, साठे वाढवले पाहिजे. मग विहिरीतलं पाणी टिकून राहायचं असेल तर जमिनीत पाणी जास्त मुरलं पाहिजे. जमिनीत पाणी मुरवायचं असेल तर शेततळ्यांचा आम्ही प्रकल्प हाती घेतला. 10 शेततळ्यांची चैन हाती घेतली. विद्यापीठाचा आणि विद्यापीठाचा पैसा असेल किंवा हा सार्वजनिक यंत्रणेतला पैसा आहे, हा पैसा कमीत कमी कसा वापरायचा ते ह्याच्यासाठी असणारच. हो, नाही आव्हान नव्हतं. पाण्यासाठी पैसे आम्हाला नंतर तर केंद्र शासनाकडूनही उपलब्ध झाले, ते त्याच्याकडे मी येतोय शेवटी. तर सार्वजनिक व्यवस्थेतला पैसा हा कमीत कमी वापरला पाहिजे.
त्यासाठी मग आम्ही काय केलं, जमिनी म्हणजे आम्हाला उद्यान तयार करायचे, झाडं लावायचे, माती पाहिजे, अशा ठिकाणची माती काढायची की ज्या ठिकाणी आपल्याला पाणी साठवायचं आहे. रस्त्यासाठी आपल्याला मुरुम पाहिजे, अशा ठिकाणचा मुरुम काढायचा की ज्या ठिकाणी आपल्याला पाणी साठवायचं आहे. बरं. त्या पद्धतीनं आमची शेततळी तयार झाली. आम्ही ती शेततळी खोदण्यासाठी वेगळे पैसे खर्च केलेले नाहीत किंवा हे नाही. तर या पद्धतीनं आम्ही ती एका एका ठिकाणी करत गेलो आणि जवळपास 11 शेततळी आता विद्यापीठात आहेत. ग्रेट. त्याच्यामध्ये आम्ही पॉलिथिन पेपरचा वापर केलेला नाही. बर. ते नॅचरल पाणी मुरवण्यासाठीच आम्ही केलेले आहेत आणि हो. त्याच्यातून पाणी जातं जमिनीमध्ये. हां. तर अशा पद्धतीनं आम्ही प्रयत्न सुरू केले आणि या प्रयत्नातून आम्हाला खूप चांगलं यश मिळालं. आमच्या विहिरीमध्ये भरपूर पाणी यायला लागलं आणि हे झाल्यानंतर मग प्लॅन बी कडे आम्ही वळलो. बरं. समजा दुष्काळ पडला, वर्ष लागलं तरी आपल्याला पाणी मिळालं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या क्वालिटीचं पाणी उपलब्ध झालं पाहिजे. मग आमच्या तळ्यामध्ये पाणी टिकेल कसं याच्या दृष्टीने काय करता येईल, याच्यासाठी आम्ही काही तज्ज्ञ बोलवले त्याच्यातले. कारण सगळ्या विषयाचं ज्ञान आपल्याला नाहीये. विलास चौताई सर, माळी सर, कोल्हापुरात आपल्या राहत आहेत, सेवानिवृत्त दोन्ही अधिकारी आहेत. हे इरिगेशन डिपार्टमेंटचा दांडगा अनुभव असलेली व्यक्तिमत्व, त्यांना दाखवलं. त्यांच्यामार्फत आमच्या अभियांत्रिकी विभागामार्फत काही उपाययोजना ज्या सुचवल्या त्या पद्धतीने आम्ही गेलो आणि यावर्षी आमच्या तळ्यामध्ये, मागच्या वर्षी थोडं होतं, यावर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं राहिलं आणि पुढच्या वर्षी आणखी राहील हे बघितलं. बाजूच्या डेस्कटॉपमध्ये फोटो दिसत आहेत सर सगळे. शिवाजी विद्यापीठाचेच ते फोटो आहेत सगळे. सगळ्यांनी जे उल्लेख केलेला आहे, शेततळी आहेत, काही विहिरी आहेत, तर ड्रोन शॉट सुद्धा दिसत आहेत सर तलावांचे. हो. तर पुढचा टप्पा जो महत्वाचा आहे आपण म्हटलात तसं, ह्या आमच्या सक्सेस स्टोरीला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरांच्यापासून राज्यपाल साहेब, तत्कालीन राज्यपाल साहेब सगळ्यांनी खूप मोठी दाद दिली आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आम्हाला साधारणपणे 25 लाख रुपयाचा निधी, 45 लाख रुपयाचा निधी जलसंधारणासाठी म्हणून केंद्र सरकारच्या रुसा योजनेतून उपलब्ध झाला. त्याचा वापर करून आम्ही 2 विहिरी घेतल्या. त्यातल्या एका विहिरीला अगदी हाताने पाणी उन्हाळ्यात आम्ही खोदल्यानंतर घेऊ शकत होतो, इतकं वरपर्यंत पाणी आलेलं होतं. दुसऱ्या विहिरीला पण पाणी आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा आमची विहीर ओव्हरफ्लो होते. एकतर हे आमच्या जलसंधारणाच्या बरोबर इथल्या वृक्ष लागवड आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचं यश आहे. आणि याच्यामध्ये तत्कालीन कुलगुरू सगळे जे आहेत, ज्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये काम केलं, NJ पवार सरांच्या काळामध्ये एक विहीर झालेली होती जी संगीतशास्त्र तलावाच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि तिथून आपण आरो प्लॅन्टला पाणी घेतलेलं आहे. ती विहीर NJ पवार सरांच्या काळात झाली. साळुंखे सरांच्या काळामध्ये म्युझिक शेजारचा तलाव, जलशुद्धीकरण प्रकल्प आणि ह्या तलावाच्या पुनर्भरणासाठीची सगळ्या पद्धतीचं योजना त्या काळात पहिल्यांदा अस्तित्वात आली. तो तलाव भरू शकतो हा आत्मविश्वास आमच्यामध्ये असल्यामुळं आम्ही 14-15ला पुन्हा, म्हणजे 10 वर्षानंतर प्रयोग पुन्हा सुरू केला. याचा परिणाम म्हणून सर जैवविविधता प्रचंड वाढलेली आहे सर शिवाजी विद्यापीठामध्ये. सध्या मोर तर आता रस्त्यावरती जाता दिसत आहेत. हो, जैवविविधता म्हणजे पाणी आहे तिथं जीवन आहे. पाण्याला जीवन म्हणतात ते खऱ्या अर्थानं अगदी बरोबर, 100% ते सत्य आहे. म्हणजे हे पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ही जैवविविधता वाढली सर. तर त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक पक्षी, म्हणजे वर्षभर पाणी तिथे सस्टेन व्हायला लागल्यामुळं जे पाणी अशा पाणवट्याच्या ठिकाणी राहणारे पक्षी जे आहेत ते पक्षी आता आमच्याकडे कायम वास्तव्याला यायला लागलेले आहेत. त्याच्यामध्ये पेंटेड स्टार्कचं उदाहरण अगदी ठसठशीत आणि डोळ्यात भरणार आहे. तो काही दिवस दिसायचा आणि नंतर गायब व्हायचा, पण त्याने आता कायमस्वरूपी वास्तव्य केलेले आहे. कोणता पक्षी सर? पेंटेड स्टार्क. तर असे काही पक्षी आता दिसायला लागलेत. पक्ष्यांच्या बद्दलची मला एवढी माहिती नाही, पण वेगळे पक्षी दिसत आहेत, वर्षभर दिसत आहेत हे जाणवते. तर हे आहे. मोठ्या प्रमाणात सापही वाढलेले आहेत. साप आहेत म्हणल्यानंतर आमचे मोर आहेत. हो, खरं. असे पक्षी प्राणी या ठिकाणी वाढत आहेत. फुलपाखरांच्या जवळपास 74-75 प्रजाती राऊत सरांनी पर्यावरणशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख संशोधन केलेलं आणि त्यांच्या टीमने शोध घेतलेला आहे. असे खूप जैवविविधता वाढते. फुलं जी आहेत, एकदा तर आपल्याकडचे सर्व टॉपचे अधिकारी जे आहेत ते जाताना त्यांना त्या फुलांच्या मध्ये जाऊन बसून फोटो काढायचा मोह आवरला नाही. आणि कुलगुरू सरांच्या पासून ते जिल्हाधिकारी साहेबांच्या पर्यंत त्यावेळेचे 6 टॉपचे अधिकारी त्या फुलांच्या मध्ये बसून त्यांनी या परिसरामध्ये फोटो काढले. हे शक्य झालं सर जलसंधारणामुळे. म्हणजे आजचा आपला जो विषय आहे, म्हणजे जलसंधारणामुळे काय काय साध्य होतं. एखादं विद्यापीठ जर पाणीदार होऊन जैवविविधता वाढत असेल
तर पाण्यामध्ये प्रचंड ताकद आहे सर. सजीवांचं जगण्याचं साधन आहेच सर. हो. पण पाणी दार झाल्यानंतर एक नैसर्गिक अनुकूलता जी आहे सर ती पसरत असते असं म्हणायला हरकत नाही. नैसर्गिक अनुकूलता पसरतेच 100%. कारण पाणी साठल्यामुळं त्याच्या खालच्या भागामध्ये जेवढी काही झाडं होती जी सदाहरित या व्याख्येत येतात, पण उन्हाळ्यामध्ये काही दिवस बिना पानांचा त्यांचा वाढलेला असतो. उदाहरणार्थ कडुलिंबचिंच ही सदाहरित वृक्ष आहे, बरं. पण त्यांची पानगळ होत असते. खरं. आणि पानगळ झाल्यानंतर नवीन पालवी यायला लागणारा जो काळ असतो तो काळ कमी होतो जर पाणी तुमच्याकडे उपलब्ध असेल तर. ते आपोआप नैसर्गिकरित्या होत असतं. त्याच्यावरती वाढणारे राहणारे पक्षी असतात, ते पक्षी तिथे येतात, त्यांच्यासाठी आवश्यक असणारे घटक जे असतात ते आजूबाजूला विकसित होत जातात. ह्याच्यामुळे एक समृद्ध जैव साखळी जी आहे ती साखळी येते. आणि झाडं, गवत, हिरव्या वनस्पती यांचं आणि सर्व सजीवांचं नातं खूप घट्ट आहे. बरोबर. कारण त्यांनी दिलेल्या ऑक्सिजनशिवाय आपण काही मिनिटही जगू शकत नाही. खरं सर. पाण्याशिवाय काही एका दुसरा दिवस 3 दिवस जगू शकाल, पण ऑक्सिजनशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तो ऑक्सिजन ही लोक देत असतात. आणि ह्यांना जगवायचं असेल तर पाणी आवश्यक आहे. अगदी बरोबर. अन्न साखळी जी म्हणतो सर त्याच्यात म्हणजे ऑक्सिजन माणसाला आणि प्राण्यांना आवश्यक आहे, सजीवांना आवश्यक आहे. तो ऑक्सिजन जो आहे तो ऑक्सिजन तयार व्हायचा असेल, त्याची इंडस्ट्री चालू राहायची असेल तर त्याला पाणी आवश्यक. अन्न साखळीतला प्रत्येक घटक सर इतरांवर अवलंबून आहे. हो. आणि त्याच्यामध्ये पाणी हा महत्वाचा दुवा आहेच. म्हणून माणसानं सुद्धा ही जाणीव ठेवायला पाहिजे, आपण या निसर्गाचा एक घटक आहोत. बरोबर. आणि निसर्गावरती सर्व सजीवांचा समान हक्क आहे. खरं. निसर्गात जे आहे ते ओरबडून घ्यायचा हक्क मला नाहीये. बरोबर. जगा आणि जगू द्या हा निसर्गाचा मूळ संदेश जो आहे खरं. तो संदेश आपण पाळला पाहिजे. बरोबर. आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला पाहिजे. जवळपास 1.5 तास झालं सर आपण बोलतोय या विषयावरती. खरं तर शिवाजी विद्यापीठाचा जो विषय आहे त्यासाठी सेपरेट एखादं सेशन घ्यायला हरकत नाही, एवढा चांगला विषय आहे सर. पुन्हा एकदा शिवाजी विद्यापीठ पाणीदार केल्याबद्दल आपल्या सर्व टीमचं मी अभिनंदन व्यक्त करतो दैनिक पुढारी परिवाराच्या वतीनं. आणि हे सर्वजण पाहतायत त्यांच्या वतीने सुद्धा मी अभिनंदन करतो. बरेच जण प्रतिक्रिया देत आहेत सर ही संकल्पना आपण राबवली त्याबद्दल. जवळपास 1.5 तास आपल्याबरोबर सर्वजण आहेत, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करत जाता जाता सर जलव्यवस्थापनासाठी आपण सामान्य जनतेला कोणता संदेश द्या? जलव्यवस्थापनासाठी सर्वात पहिला माझा संदेश राहील, किंवा तो माझ्यापासून अंमलात आणावयाची गोष्ट मला वाटते. मी त्याला संदेश म्हणणार नाही, माझ्यापासून सर्वांनी त्या गोष्टीचा अवलंब करावा. मी करतोय, आपणही करावा ही विनंती करेन. संदेश वगैरे देणे इतकं मी स्वतःलाही मोठा समजत नाही. आणि संदेश देण्यापेक्षा आपण काय करूया, कृतिशीलता महत्वाची. कृतिशीलता याच्याबद्दल मला जे वाटतं ते पाणी हे अनमोल आहे. तर त्याचा वापर सर्वात प्रथम म्हणजे आपण पैशापेक्षाही जास्त काटकसरीने केला पाहिजे. खरंय सर. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे पाणी इतरांच्यासाठी पण उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ह्या निसर्गाचा एक घटक म्हणून, सर्वात बुद्धिमान घटक म्हणून तर ती जास्त जबाबदारी माझ्यावर येते ही जाणीव माझ्या मनात ठेवली पाहिजे. आणि पाणी पुढच्या पिढीला उपलब्ध व्हावं याच्यासाठी, आणि मी जो ऑक्सिजन वापरून हवेचं सुद्धा प्रदूषण करतोय त्याच्यासाठी, पाणी पुढच्या पिढीला उपलब्ध व्हावं यासाठी, आणि ऑक्सिजन मला सुद्धा मिळावा यासाठी मी किमान माझ्या कुटुंबापुरता माझ्यापुरता ऑक्सिजन तयार करणारं झाड लावलं पाहिजे. आणि ते जगवलं पाहिजे. ते सुद्धा स्थानिक प्रजातीचं झाड लावलं पाहिजे. ही एक कृतिशीलता आपण आपल्यामध्ये आणली पाहिजे. आणि सर्वांनीच जे कोणी पाण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांच्या प्रयत्नांना सुधारणा जरूर सुचवाव्यात. टीका योग्य चांगली जरूर करावी, पण ती सुधारणेसाठी असावी. आणि टीका करण्यापेक्षा सुद्धा आपण त्या प्रयोगामध्ये सहभागी होऊन तो प्रयोग सुधारावा अशी मी सर्वांना विनंती करतो. पुढारीनं आणि पुढारीच्या या प्रयोग सोशल फाउंडेशन फोरमनं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याच्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या इथल्या सन्माननीय कुलगुरू जे आत्ताचे विद्यमान कुलगुरू आहेत ते तर भूशास्त्रज्ञ आहेत. हो बरं. म्हणजे अजून जोमाने काम हे सुरू होईल असं दिसतं. तर त्यांच्या माध्यमातून आणखी पुढे काम जोमदार होईल. यापूर्वी अप्पासाहेब पवार सरांच्या पासून
ते अगदी कुलगुरू देवानंद शिंदे सरांच्यापर्यंत सर्व ज्या ज्या कुलगुरूंनी या कामामध्ये योगदान दिलेलं आहे त्या सर्वांच्या कार्याला नमन करत या संधीबद्दल मी दैनिक पुढारीचे प्रयोग सोशल फाउंडेशनचे आभार मानतो. त्यांचं कार्य या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी दिली त्याबद्दल आभार मानतो. आपण सर्वजण लाईव्ह पद्धतीनं याच्यावरती उपस्थित राहिलात, पाहिलं आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्यात, काही शंकाही निर्माण केल्या. प्रतिक्रिया मी मुद्दा म्हणून त्यांची नावं घेतोय सर, तर त्यांचेही मी धन्यवाद नक्कीच सर. जयसिंग गुजर आहेत, संतोष हांडे आहेत, विशाल घोरपडे आहेत, राहुल शिंगणापूरकर आहेत, श्रीहरी दरवटकर आहेत, चैतन्य डोंगरे, राजश्री घोरपडे, राजेंद्र डागा, बंडू सरतापे, किरण तांबे, विशाल कोकाडे ज्यांचं आपण प्रश्नाचं उत्तर दिलं सर, सुवर्ण दिवेकर कोकणातला प्रश्न विचारलेला होता, विशाल कोकाटे, प्राजक्ता राजगे आणि निलेश पवार म्हणतात सर अतिशय चांगला विचार आपण इथं मांडलेला आहे, खूप भारी आहे साहेब, म्हणजे कोल्हापुरी भाषेत त्यांनी म्हटलेलं आहे असं हरकत नाही. धन्यवाद. तर या सर्वांचं आपण धन्यवाद मानूयात. आजच्या या कार्यक्रमासाठी शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर VN शिंदे सर यांनी अनमोल असं मार्गदर्शन केलं. मी अमोल आणि अनमोल असे दोन्ही शब्द सर वापरतोय. त्याबद्दल सरांचं मी दैनिक पुढारीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण सर्वांनी सुद्धा जवळपास 1.5 तास आपण बोलतोय. आपण सर्वांनी सुद्धा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पाहिला, प्रतिक्रिया दिल्या, त्याबद्दल आपल्या सर्वांचं सुद्धा दैनिक पुढारीच्या प्रयोग सोशल फाउंडेशनच्या वतीनं आणि पुढारी ऑनलाईनच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. पुनश्च एक वेळ शिंदे सर यांना मी शुभेच्छा देतो. शिवाजी विद्यापीठाप्रमाणेच कोल्हापूरचे इतर जे भाग आहेत हे सुद्धा पाणीदार व्हावेत. कोल्हापूर बरोबरच काही दुष्काळी प्रदेश आहेत, त्या ठिकाणी सुद्धा सरांचं मार्गदर्शन व्हावं अशी मी इच्छा व्यक्त करतो, सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम जो आहे तो म्हणजेच बदलतं पर्जन्यमान आणि जलव्यवस्थापन या विषयावरती आपण सविस्तर चर्चा केली. सरांनी मार्गदर्शन केलं. निश्चितपणाने हे जे मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे त्याचा फायदा आपल्याला होईल अशी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू.